आपण त्यांच्याकडनंच ऐकलं की महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आबा यांचे ते अत्यंत जवळचे स्नेही होते. सरांनी महाराष्ट्रातली अशी एकही व्याख्यानमाला ठेवलेली नाहीये की जिथं सर गेलेले नाहीये. वैखरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रबोधन करण्याचं काम सर हे महाराष्ट्रभर करतात. सरांना विविध पुरस्कार आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त आहे, शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. उद्याच्या आनंदासाठी या ग्रंथाला देखील त्यांना सूर्यकांता देवी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीचा पुरस्कार प्राप्त आहे. असे कितीतरी पुरस्कारांची यादी आणि त्यातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजे वक्तृत्वाच्या क्षेत्रातले भीष्माचार्य असणाऱ्या प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या स्मृतीच्या निमित्तानं देखील त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि असं त्यांच्याबद्दल मी किती जरी बोलत राहिलो तरी कमी आहे. त्यांचे 2 कोटेशन त्यांच्या पुस्तकातले त्यांच्या व्याख्यानातले सांगून मी त्यांना भाषणासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. सर एका ठिकाणी म्हणतात की मेघ आम्हाला पाणी देतात, पक्षी आम्हाला गाणी देतात. मेघ आम्हाला पाणी देतात, पक्षी आम्हाला गाणी देतात, वारा श्वास देतो, फुलं वास देतात, माती माया देते, वृक्ष छाया देतात. तर आपण माणूस म्हणून माणसाला प्रेम द्यायला आणि प्रेम घ्यायला शिकलं पाहिजे. किती सुंदर विचार मला असं वाटतं पाटणे सरांचे आहेत. सर एका ठिकाणी म्हणतात की वृत्तीने समाधानी आणि विचाराने श्रीमंत होण्यासाठी ग्रंथमैत्री केली पाहिजे. व्यासंगाच्या उद्यानातून विचारांची फुले वेचावीत व मौनाच्या गुंफेत बसून त्याचे गजरे गुंफावेत. असे कितीतरी सुंदर विचार सरांच्या व्याख्यानातनं लेखनातनं प्राप्त होतात. जास्तीचा वेळ न दवडता मी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या समोर व्यक्त व्हावं. सरांच्या बद्दल मी आज या अंकामध्ये मुद्दाम सरांच्या वरती एक लेख लिहिलेला आहे. आपल्या सगळ्यांना अंक दिला जाईल. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अंक वाचावा. सरांनी त्यांची ग्रंथसंपदा जी की पुण्याला गेल्यानंतरही तुम्हाला प्राप्त होणार नाही ती इथं घेऊन आलेली आहे. कृपया आपल्याला विनंती आहे की प्रत्येकाच्या ग्रंथालयामध्ये सरांचे ग्रंथ असावेत अशा प्रकारची संयोजन समितीच्या वतीने आपल्याला विनंती करतो. लेखन व व्याख्यानाला यशवंत बनवणारे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सरांना विनंती करतो की आपण या व्याख्यानमालेच्या निमित्तानं जीवन त्यांना कळले हो या विषयावरती सविस्तर व्यक्त व्हावं. प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर. असणारे कार्यकर्तृत्वाचा महामेरू कर्मवीर किसनराव राठोड, अतिशय थोड्या वेळामध्ये ज्यांनी विचारांचं तुषार सिंचन केलं, आमदार म्हणून मला तुम्ही फार आवडलात. आणि मी हे सुरुवातीला यासाठी सांगतो की सभेचे संकेत ज्याला कळतात ना त्याला मी शहाणा माणूस म्हणतो. म्हणजे मी बदनेश्वर असं म्हणत नाही की, कारण मला आता असं वाटायला लागलंय की खरंच मला काही जीवन कळलंय का नाही, कारण बदने सरांना इतकं माझ्याविषयी कळलं आहे. आणि ठीक असतं बाबा, स्तुती बरी असते, बरी वाटते, पण फार स्तुती व्हायला लागली की मी थोडा संकोचून जातो, मी अस्वस्थ होतो. आणि फारच कौतुक व्हायला लागलं की माझ्या मनात प्रश्न येतात की आज पुंड्यांच्या माता पित्यांचं स्मृतिदिन आहे का पाटणे तुझीच पुण्यतिथी आहे. पण मला नाही वाटत, पण तुमचे शब्द कानावरती पडणं हे सुद्धा पुण्य आहे, तेही मी इथं स्वीकारतो. ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये मला तुम्ही पाचारण केलं. आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जाधव, ज्या माऊलीनं सूर्याबरोबर संसार केला आणि ज्यांना आज आपण गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे पुरस्कार बहाल केलात, त्या आदरणीय अम्मा विजयाताई, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे, आदरणीय सौ माला पुंडे, सर्व पुंडे परिवार, मी राठोड साहेबांच्या सहस्रदर्शन सोहळ्याला आलो होतो मुद्दाम. त्यावेळेस ते 80 वर्षाचे होते आणि आज मी बघतोय की हा माणूस 80 वर्षानंतर पुन्हा एकदा तरुण झाला आहे. लक्षात घ्या. म्हणजे काही वेळा माणसं वयानं वाढतात पण त्यांचं चैतन्य खरोखर मोठं आहे. मंडळी, या पुंडे परिवारावरती विलक्षण प्रेम करणारे या परिसरातील तुम्ही सर्व नागरिक, सुरुवातीलाच मी डॉक्टर पुंडे यांच्या मातापित्यांच्या स्मृतीला अतिशय विनम्र अभिवादन करतो, विजयताईंचं अभिनंदन करतो आणि डॉक्टर पुंडे यांनाही विशेष करून धन्यवाद देतो
खरं तर वाक्याला 2-2 वेळा कोणी बोलवत नाही, पण तुम्ही ते लक्षात ठेवून मला पुन्हा एकदा बोलवलं, मला एकदा पुन्हा प्राचारण केलं. खरं तर आजचा हा गौरव सोहळा पाहिल्यानंतर सर मला एवढंच वाटतं, मी नेहमी सांगतो की ज्याला कृष्णा कोयनेचा प्रतिसंगम पाहायचा आहे ना, त्याने आमच्या सातारा जिल्ह्यातल्या कराडला यावं, तिथं तो कृष्णा कोयनेचा प्रतिसंगम पाहावा. ज्याला ज्ञानभक्तीचा गौरव बघायचा आहे त्याला नामदेव महाराज एखादा पारायण सोहळा आपण पाहावा. पण जिथं मातृत्व, पितृत्व आणि कर्तृत्वाचा गौरव सोहळा पाहायचा आहे त्याने डॉक्टर पुंडेंचाच हा सगळा सोहळा पाहावा. आणि ह्याहीसाठी त्यांना मी विशेष करून धन्यवाद देईन की 10 वर्षापूर्वी मी इथं पाया घातला खरा या मातृमंदिराचा, परंतु त्या पायावरती डॉक्टर पुंडेंनी एवढी सुंदर इमारत उंच केली उभी की त्यांच्याच पाया पडावं एवढं मोठं काम तुम्ही डॉक्टर आज केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर या मातृमंदिरावरती आज पिताजींच्या नावाच्या पांडुरंगाची ध्वजाही तुम्ही इथं फडकत ठेवलेली आहे. मगाशी शिवाजीराव बोलले ते माझ्या फार काळजाला भिडलं. त्यांनी सहज जाता जाता सध्याच्या काळातल्या तरुणाईची आजची एक व्यवस्था तुमच्यासमोर मांडली. खरं सांगेन हा पुरस्कार त्यासाठीही माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की मस्तीत जगणारी आणि आईबापांना वृद्धाश्रमात टाकून ऐशारामात राहणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हा पुरस्कार खरं तर आदर्श. मी नेहमी सांगतो की आईवडील ही खरं संस्कृतीपीठ असतं. ते म्हातारे झाले, त्यांच्या अंगावरती सुरकुत्या आल्या तरी त्या सुरकुत्या काही मृत्यूच्या रेघोटे नसतात, त्या अनुभव संपन्नतेच्या रेषा असतात. त्या रेषामधनं आयुष्याच्या रांगोळ्या साकार होतात. आज ही मंडळी डॉक्टर पुंढे यांच्या जीवनाची कर्तृत्वाची रांगोळी त्या मातापित्यांच्या सान्निध्यामध्ये साजरी झाली. नेहमी लक्षामध्ये घ्या की जीवनामध्ये आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील ना तर तुमच्या घराच्या भिंती भक्कम असतात, पण ज्या घरामध्ये आईवडील सन्मानानं राहतात त्या घराच्या भिंती भक्कम असतात, हे लक्षामध्ये घ्या. बोलक्या भिंती आणि भक्कम भिंती. आज डॉक्टर पुंड्यांसारखा माणूस ह्या समाजाच्या भिंती भक्कम करतोय, नाती भक्कम करतोय. मगाशी तुम्ही बोलताना मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटलं. मी डॉक्टर पुंड्यांच्याकडे सुरुवातीला गेलो, ते सर्प दंशावरचे सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत. डॉक्टर सापाचं विष आपल्याला उतरवता येतं, पण सध्या माणसाच्या अंगात जे भिनलेलं विष आहे त्याच्यावरती काय उतारा बघायचा. म्हणजे तुम्ही 750 लोकांचे जीव, किती महत्त्वाचं काम आहे लक्षात घ्या. जीवन आम्हाला किती कळलं माहीत नाही, पण डॉक्टर पुंडेंनी अनेकांना जीवन दिलं, हा खरा जीवन गौरव आहे. जीवनातला सगळ्यात मोठा गौरव तो आहे. आणि हे विष जर माणसाच्या मनातल्या विषमतेचं काढायचं असेल तर त्याला छानपैकी असं सुंदर समतेचं ज्ञानामृत दिलं पाहिजे. आजही लक्षात घ्या की कर्म सेवामय झालं की आयुष्य किती सुगंधित होतं याचं एक सुंदर उदाहरण आहे. आणि खरं सांगेन आपल्या आईवडिलांच्या स्मृती काळाच्या ओघामध्ये विस्मृतीच्या कुंचल्यानं पुसल्या जाऊ नयेत म्हणून त्या अशा पद्धतीनं बांधाव्या लागतात. आणि जेव्हा आपण त्या व्याख्यानमालेंच्या रूपानं बांधतो, पुरस्काराच्या रूपानं बांधतो, तेव्हा आईवडीलच चिरंजीव होतात. म्हणजे एका चिरंजीवाने आईवडिलांना चिरंजीव करावं एवढं सुंदर काम. आईवडिलांना त्यांनी सांगितलं की मला सन्मानानं समाजामध्ये जिवंत ठेवायचं. खरं तर अनेक वेळा प्रश्न असा असतो, मी मागे एकदा सांगितलं होतं की श्रीम माटेने असं विचारलं होतं की माणसाचं जिवंतपण कसं मोजायचं, माणसाचं एखाद्या वय कसं मोजायचं. आता जिवंतपण मोजण्याचा एकच निकष असतो, आपण जो श्वास घेतो तो थांबला की संपलं जिवंतपण. आणि वय मोजण्याचा निकष काय, जिवंतपण मोजण्याचा निकष काय. आताच्या काळामध्ये मग ते वय कुठेतरी जन्मतारखेचा दाखला आमचे शिक्षक लिहितात आणि तिथून आम्ही वय मोजायला सुरुवात करतो. ठीक आहे, आत्ताच्या काळातले सगळे शिक्षक शहाणे आहेत, जन्मतारखा अत्यंत ॲक्युरेट लिहितात, त्यामुळं वय तिथून मोजायला हरकत नाही. पण एक काळ तसा शिक्षकांच्याच कृपेमुळं निम्मा महाराष्ट्र जूनमध्ये जन्माला आला आहे, त्याच्यामुळं तिथून काय वय मोजायची. म्हणून श्रीम माट्यांनी सांगितलं की तो वय मोजण्याचा निकष नाही, तो जिवंतपण मोजण्याचा निकष नाही. मग व्यक्तीचं जिवंतपण कसं मोजायचं, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर समाज किती वर्ष त्याची कृतज्ञतेने आठवण ठेवतो हे त्याचं जिवंतपण असतं, हे लक्षामध्ये घ्या. तुमची आठवण कृतज्ञतेने ठेवायची. आणि कृतज्ञता हे भक्तीचं मूर्त रूप असतं. कृतज्ञता हे संस्कृतीचं श्रेष्ठ मूल्य असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मला ही व्याख्यानमालासुद्धा अशा संस्कृतीचं मंदिर वाटते. हे मातृपितृ मंदिर वाटतं, हे ज्ञानप्रकाशाचं मंदिर वाटतं. आणि खरं सांगू, एखाद्या मंदिरामध्ये कसं जावं हे आमच्याकडे कवी कुसुमाग्रजांनी सांगून ठेवलं आहे. आणि तुम्हालाही माहीत असेल,
म्हणजे मी पुस्तकात तेही लिहिलेलं आहे की मंदिरात एखाद्या कसं जावं, ज्ञानप्रकाशाचं हे मंदिर आहे. आणि कुसुमाग्रजाने असं सांगितलं की आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. तुम्हाला आकाशाचं मन जर कळायचं असेल तर तुम्हाला वाऱ्यासारखं मुक्त व्हावं लागतं आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवाहून भक्त झाल्याशिवाय. तुम्हाला दिवाहून भक्त व्हायचं, दिव्यासारखं भक्त व्हायचं. एक लक्षामध्ये घ्या, भक्ती जेव्हा डोळस असते ना तेव्हा ती श्रद्धा होते आणि भक्ती आंधळी झाली की अंधश्रद्धा होते. आजही तुम्हाला सांगेन आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणजे श्रद्धा कुठली, अंधश्रद्धा कुठली, या गोष्टी कळल्या पाहिजे. मी ज्यावेळेला त्याला म्हणतो की डोळस भक्ती, नाही तर आमच्याकडं सुद्धा एका विद्यापीठात एका प्राध्यापकानं PhD केली. विषय होता अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक परिवर्तन, त्याचे लाभ, त्याचा चिकित्सक अभ्यास. आणि त्या गड्यानं एवढी अंधश्रद्धा निर्मूलनाची उदाहरणं गोळा केली, PhD केली, अभ्यास दांडगा केला. त्याचे कष्ट इतके दांडगे. आणि बायकोला नेहमी सांगायचं, एक लक्षात घे म्हटले, माझ्या ह्या PhDच्या प्रबंधाला विद्यापीठात 1 क्रमांकाचं बक्षीस मिळेल म्हटले. आणि बायकोलाही असं वाटायचं, याला नाही बक्षीस मिळलं तर घ्या काय म्हटले, याला बक्षीस मिळलं पाहिजे. यानं प्रबंध जाहीर केला, याला खरंच बक्षीस मिळलं. हा घरामध्ये आला आणि बायकोला त्याने सांगितलं, त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माझ्या प्रबंधाला पहिलं बक्षीस मिळलं. बायको म्हणली, मिळणारच होतं. म्हटले का? म्हटले नाही. म्हटले मी अंबाबाईलाच नवस केला होता. म्हणजे माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही. माझ्या जीवनात मी तुम्हाला सांगेन की जीवनातलं अंधश्रद्धा आणि श्रद्धा कळायचं असेल ना तर तुम्हाला सत्याची कास धरावी लागेल. आणि मंडळी आज आमदार साहेब इथं बसलेत. मी खरं सांगेन तुम्हाला, आजचा काळ इतका विचित्र आला आहे बरं का, इतका व्यामिश्र झाला आहे, तो इतका गुंतीचा झाला आहे. आणि खरं सांगेन तुम्हाला, आज सत्याचा विजय होतो का मला माहीत नाही. जे विजयी होतंच त्याला सत्य म्हणावं लागतं. ही सत्याची शोकांतिका आहे. जे विजय चांगले होतील ते असतातच सत्य, पण सत्य हे सुद्धा काही वेळा सत्य नसतं. मी नेहमी सांगतो की समोर मृगजळ दिसतंय, पाणी वाटतं, पण ते पाणी नसतं, तो पाण्याचा भ्रम असतो. म्हणजे एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो आणि मी असंच गांधी जयंतीला सत्य, अहिंसा आणि भ्रम याच्यावरती बोललो. व्याख्यान इतकं रंगत गेलं आणि लोकांनाही मी सांगितलं सत्य म्हणजे काय असतं आणि भ्रम म्हणजे काय असतं. आणि व्याख्यान झाल्यानंतर फक्त श्रोत्यांना प्रश्न विचारला, बाळांनो कळलं का रे तुम्हाला सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय? मागच्यानं बोट वर करून उत्तर दिलं. म्हटलं सर कळलं. म्हटले काय कळलं? म्हटले नाही तुम्ही अर्धा तास बोलला, हे सत्यच होतं म्हटले, फक्त आम्हाला समजलं, असं जे तुम्हाला वाटतंय तो भ्रम आहे म्हटले. मंडळी, जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य कुठलं आहे तुम्हाला सांगू? तुम्हाला माहिती आहे का हो आपण कुणाच्या घरात जन्माला येणार आहे? तुम्हाला माहिती आहे का आपला मृत्यूचा दिवस? मग आपलं जे आयुष्य असतं ना, जे आपल्या हातातलं, हे आपण कुठली मूल्य घेऊन जगतो? अस्तित्व सिद्ध करायचं. मी विशेष करून डॉक्टर पुंडे यांच्या परिवाराला धन्यवाद देईन की हा पुरस्कार देताना सुद्धा तुम्ही ज्या व्यक्ती निवडता आहात त्या व्यक्तींचं कर्तृत्व समाजासमोर येतं आणि समाजालाही प्रेरणा मिळतात. खरं तर पांडुरंगाच्या नावाचा पुरस्कार देणं, कारण तुम्हाला ताई मी खरं सांगू, या संपूर्ण विश्वामध्ये एकच वारकरी संप्रदाय असा आहे की जो पुरुषांना माऊली म्हणतो. आम्ही ज्ञानाई म्हणतो, आम्ही तुकाई म्हणतो, तू माझी माऊली मी होतो जाताना, पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे. आम्ही पांडुरंगालाही माऊली म्हणतो. माऊली याचा अर्थ काय असतो? त्या मामध्ये मांगल्य असतं, त्या ऊमध्ये ऊर्जा असते आणि लीमध्ये लीनता असते. या तिन्हीचा संगम, मग ती माऊली होते. लक्षामध्ये घ्या, माऊलीकडं सोशिकता असते, माऊलीकडं मानवता असते. माऊली होणं याच्या इतकं अवघड काम कुठलं नाही. लक्षात घ्या, सगळ्यात जर जीवनातलं काम कुठलं कठीण असेल ना तर आई होणं असतं. अगदी मी नेहमी सांगत असतो, उदाहरण देताना सुद्धा, अगदी घरात सुद्धा लेकराला जर जीव खाऊ घालायचं असेल, आई कशी घालते सांगा? आणि तुम्ही आमच्या हातात ताट देऊन बघा, आम्ही कसे घालतो. मी उदाहरण नेहमी देतो ते, आई घालत असताना सुद्धा लेकरानं 4 घास खावेत. सर, तो एकाच ठिकाणी भाग ठेवा कुठेतरी, कारण आता मला असं वाटायला लागले तुम्हाला घास थोडा थोडा घालावा. हां, कारण ती मागं जी माणसं बसतायत, म्हणजे एखाद्या जेवणाऱ्या माणसाच्या ताटावरनं उड्या माराव्यात एखाद्यानं, आलं का लक्षात? आणि जेवावं त्यानं शांतपणे म्हणावं. म्हणून तुम्ही सगळीजणं शांत बसा, कारण हा समाधीचा भाग आहे बाबांनो. आणि ही सुद्धा तार छेडावी लागते, सूर जुळावे लागतात.
आणि मग माझंच मला सारखं असं वाटतंय की मी बरा येतोय का बरा दिसतोय का, मी काय बोलतोय हे माझंच मला काही कळणार नाही. नाहीतर लोक सगळं व्याख्यान झाल्यानंतर म्हणतील ह्याला जीवन कळलं नाही ना, हा शहाणपण सांगत गेला. नाही, होतं काही वेळा असं तुम्हाला मी सांगतो. म्हणजे एका ठिकाणी एका वक्त्यानं व्याख्यानाचा विषय दिला होता की स्वर्ग सुखाचा मार्ग, आणि स्वर्ग सुखाचा मार्ग असं व्याख्यानाचा विषय होता. आणि त्या वक्त्याची जाहिरात इतकी गावभर सगळी झाली होती. आणि तोही वक्ता रात्रीचा आला, सकाळचा उठला आणि लेकराला म्हटला इथं पोस्टाचं ऑफिस कुठं आहे म्हटला. आणि ते पोरगं इतकं खदा हसायला लागलं. बाप म्हणला रे ते आजचे वक्ते आहेत आणि तो हसतोस काय, ते स्वर्ग सुखाचा मार्ग याच्यावर बोलणार आहे. म्हटले त्यांना पोस्टाचा माहीत नाही मार्ग आणि ते स्वर्ग सुखाचं काय बोलत आहेत म्हटले. म्हणजे आमच्याकडं असंही होतं बाबांनो. म्हणून मला जेवढं कळलं तेवढं कळू द्या आणि मग तुम्हाला कळतंय का तेवढं बघा. कारण हा जीवन समजून घ्यायचं असतं एकमेकाचं. मी तुम्हाला यासाठी सांगत होतो की आयुष्यामध्ये माऊली होणं यासारखे. आजही जो तुम्ही गौरव केलात ना, तो केवळ मांगल्याचा नाही, तो सेवेचा आहे, तो साधेपणाचा आहे, तो ज्ञानसंस्कृतीचा आहे. तिनं उभ्या आयुष्यामध्ये जी तपश्चर्या केली ना, त्या तपश्चर्याचा तो गौरव आहे. आणि खरं सांगेन तुम्हाला, हे साधेपण सध्या दुर्मिळ होत चाललं आहे. आज प्रत्येकाला कुठलं वेड लागलं आहे, प्रचंडपणाचं वेड लागलं आहे. गाडी मोठी पाहिजे, बंगला मोठा पाहिजे, घरं मोठी पाहिजेत. आज आमचे डॉक्टर कलाम सांगतात स्वप्न मोठी बघा आणि त्यासाठी मोठे कष्ट घ्या. आज तसं नाही राहिलं. अरे जीवनात तुम्ही कष्ट घ्या, तुम्ही त्याच्यासाठी घाम गाळा, एक दिवस तुमचा असतो. आजही आम्हाला अचानक म्हणजे इतकं मोठं, आता कॉलेजची सुद्धा मुलं असतात, त्यांच्या हातात मोबाईल असतात, त्यांनासुद्धा असं वाटतं मोबाईल प्रचंड मोठा पाहिजे. आणि बारका मोबाईल असेल ना तर त्या पोराला असं वाटतं आपण दारिद्र्यरेषेखाली जगतोय का काय कोणास ठाऊक. म्हणजे ह्या मानसिकता झाल्या. मंडळी, साधेपणासुद्धा किती सौंदर्य असतं. थोडंसं बघा ना तुम्ही आमच्या डॉक्टर पुंडे यांच्याकडं, बघा ना तुम्ही विजयाताईंच्याकडं. फक्त त्या साधेपणाला सामाजिक बांधिलकीचा गंध पाहिजे, लक्षात घ्या, तेव्हा ते साधेपण उठून दिसतं. आज किशनराव राठोडसारखा माणूस 80व्या वर्षी त्या तेजानं झळकत होता. मला आजही आमदार साहेब आठवतंय, आर आबा माझे मित्र होते. आणि त्यानंतर प्राचार्य भोसले होते. मला प्राचार्य भोसले यांनी एक वाक्य सांगितलं होतं, या माणसाकडे बघितल्यानंतर ते सत्य वाटतं. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणले होते, यशवंतराव तुम्ही महाराष्ट्रात जा, तुम्ही माझ्या विचारांचा एजेंडा घ्या, तुम्हाला जागोजागी बाबळीची झाडं दिसतील, पण चंदनाची झाडं तुम्हाला शोधावी लागतील. हे मराठवाड्याच्या मातीतल्या चंदनाचं झाड आहे, लक्षात घ्या. अशी ही चंदनाची झाडं असतात. आणि म्हणून त्या गंधानं ही व्याख्यानमालासुद्धा कित्येक वेळा सुगंधित होत असते. जीवनामध्ये नुसते शब्द उधळायचे नाहीत. आजसुद्धा तुम्हाला मी सांगेन, साधेपणा जो असतो ना तो आंतरिक असावा लागतो. सहज पुंडेसाहेब काल मला बोलताना मी त्यांना म्हटलं, गांधींच्याकडे काय होतं सांगा ना, गांधींच्याकडे काय होतं, किती साधा माणूस होता, लक्षात घ्या. पण त्या साधेपणावर किती विश्वास होता लोकांचा. म्हणजे कित्येक माऊल्या एखाद्या कार्यकर्त्याकडं आपल्याकडचे दागिने काढून द्यायचे आणि जाताना एकच सांगायचं की तो गांधीबाबा स्वातंत्र्यासाठी लढतो आहे ना, त्याच्याकडे हे दागिने दे. त्यानं हे तो कार्यकर्ता कित्येक वेळा बुचकळ्यात पडायचा. तो ताई विचारायचा की तुमची माझी ओळख नाही आणि तुम्ही सगळे दागिने माझ्याकडे देताय आणि हे गांधींच्याकडे द्या सांगताय, कुठल्या विश्वासानं माझ्याकडे देताय. तेव्हा ती बाई फक्त एकच सांगायची की तू गांधींचा सेवक आहेस, गांधींची खादी आणि गांधींची टोपी तुझ्या डोक्यावरती आहे, माझा विश्वास तुझ्यावरती आहे. आता आमदार साहेब हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळातलं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे खादीवर सुद्धा तेवढा विश्वास होता त्यावेळी लोकांचा, हे लक्षात घ्या. म्हणजे आजच्या काळात कदाचित खादीकडे बघून एखादी बाई दागिने देणार नाही, पण जे सोन्यासारखं मध देते ना त्याची माती होऊ नये याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, हे लक्षामध्ये घ्या. मला लोकशाही जर आपल्याला प्रबळ करायची असेल ना, आपल्याला जगणं, आज तुमच्याबद्दलचा आदर आमच्या मनामध्ये आहे. पण खरं सांगेन तुम्हाला, काय वातावरण तुम्ही मला सांगा. आज जाती धर्माच्या नावाखाली आणि लोकशाहीच्या नावाखाली आम्ही सगळा मदांचा बाजार मांडला आहे. एका बाजूला धार्मिक द्वेष इतका वाढला आहे की समाज जीवन दुभंगत चाललं आहे. बरं हे कमी काय, म्हणून त्या बाजूला आमच्याकडं अतिरेकी चंगळवाद वाढला आहे. आज त्याच्यामध्ये संस्कृतीची हानी होते. मंडळी, एकच इच्छा कधी कधी असते की अशा ह्या सगळ्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये कुणीतरी काहीतरी लोकांसाठी केलं पाहिजे. आज एखादी विजयाताई जर प्राणपणानं लढत असेल आणि पतीच्या नंतर तर तिला कुठून तरी प्रोत्साहन मिळतं. ताई तुम्हाला मी सांगेन की आज सूर्य मावळला आहे, पण रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेत आहे, तो मावळणारा सूर्य विचारतोय की आता माझ्यानंतर माझी जागा कोण घेणार. सारे तारे स्तब्ध झालेत, पण एक पंक्ती पुढं आली, तुम्ही आहात. ती फक्त सूर्याकडे बघत सांगते,
हे सूर्या तुझ्या इतकं मला तळपता येईल का माहीत नाही, पण माणसांच्या पावलाला प्रकाश देण्याचं काम मी करत राहीन, ते तुम्ही करावं. पुरस्कार याचा अर्थ एकच असतो की पावलांना प्रकाश द्या. आज आमची संस्कृती काय आहे सांगा ना. आमची संस्कृती प्रकाशपूजकच आहे ना. आमची संस्कृती तमसोर्म ज्योतिर्गमन. आम्हाला अंधारातनं उजेडाकडे जायचं आहे, आम्हाला विकाराकडनं विवेकाकडे जायचं आहे. पण अंधारसुद्धा दोन प्रकारचा असतो. एक सूर्य मावळल्यावर अंधार होतो, तो निसर्ग निर्मित असतो. पण मूल्य पायदळी तुडवल्यानंतर जो अंधार होतो तो मानव निर्मित असतो, लक्षात घ्या. आणि हा मानव निर्मित अंधार दूर करायचा असेल तर आमच्या मनात विवेक दीप जागे करावे लागतात. आमच्या मनात एक नवी प्रकाशवाट निर्माण करावी लागते. आज ज्ञानोबा कशाला जन्माला आले, तुकोबा कशाला जन्माला आले? तुमच्या माझ्या जीवनाला एक वेगळं अवघाची संसार सुखाचं करेनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. विचार तुम्ही करा, ज्या माणसाने संसारच केला नाही तो तुमच्या माझ्या जीवनाचा संसार सुखाचा करतोय. हा सुखाचा संसार करण्याचा संकल्प हा त्या संतांनी केला होता. आज शिवबासारखा एखादा माणूस जन्माला येतो, एक लक्षात घ्या, तो शिवबा जन्माला आल्यानंतर हे राज्य रयतेचं व्हावं, इथल्या प्रजेला आनंद द्यावा आणि त्या स्वराज्यातनं नवा मानवधर्म उभा राहावा. आज अनेक लोक, डॉक्टर खरं सांगेन तुम्हाला, मी ज्यावेळी बघतो ना त्यावेळी मला साध्या साध्या गोष्टीमध्ये जे चैतन्य दिसतं ना सगळं, मी चैतन्याचं चांदणं लिहिलं तुम्हाला मी सांगेन. हा सगळा प्रपंच लिहिला. रात्री 1 वाजता मला आर पाटलांचा फोन आला होता. माझे मित्र आहे, तुम्ही सांगितलं. मला काय सांगितलं असेल त्यांनी, मला रात्री, हे मी 2002ची घटना सांगतोय. 2002ला मोबाईल एवढे प्रबळ नव्हते. त्या घरात त्यावेळी लँडलाईन असायचं आणि घरामध्ये फोन ढणढण वाजायला लागला. आणि फोन वाजायला लागल्यानंतर बायकोनं फोन घेतला आणि काही कळे ना, कारण रात्रीचा फोन हा काही फार सुखत नसतो. अहो, तार बघितली तरी माणसं रडायला सुरुवात करतात, हे लक्षात घ्या. आणि फोन उचलल्यावर तिने विचारलं कोण बोलत आहे, तर म्हणे मी आर पाटील बोलतो. तिच्या काही लक्षात आलं नाही कोण पाटील, कारण महाराष्ट्रात पाटलांचं पीक इतकं उदंड आहे बरं का. तिच्या काही लगेच लक्षात नाही आलं. तिनं म्हटले माझ्या लक्षात नाही आलं. ते म्हटले मी गृहमंत्री आबा बोलतोय. आणि ती दचकली आणि मला फोन घेतल्या आबाने एक वाक्य मला बोलले की डॉक्टर सॉरी, रात्रीची वेळ झाली आहे, पण एक रिक्वेस्ट करण्यासाठी फोन केला. एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, एक महाराष्ट्राचा गृहमंत्री, ताई काय सांगतो की रिक्वेस्ट करण्याकरता फोन केला. आबा म्हटलं तुम्ही गव्हर्नमेंट आहात म्हटलं, अहो तुम्ही ऑर्डर करा म्हटले. नाही म्हटले रिक्वेस्ट करतो म्हटले. पहा तुम्ही, मी नेहमी सांगतो काही गोष्टी काहीकडनं घ्यायच्यात ना. आजसुद्धा जी नम्रता आहे ना, हा सुद्धा जीवन समजण्याचा एक भाग असतो, लक्षामध्ये घ्या. मी नेहमी सांगतो बादली पाण्यामध्ये जाते विहिरीसाठी, पण ती जर तिचं बूड आपटायला लागली तर त्या बादलीत पाणी येत नाही. त्या तोंडाला सुद्धा पाण्याकडे झुकावं लागतं, लक्षात घ्या. ती नम्रता असते. जीवनातली नम्रता माणसाला मोठी करते. आजही ती नम्रता, म्हणजे जसं अब्राहम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यानंतर मिरवणूक निघाली आणि सगळीजण लिंकनला नमस्कार करत होते, पण लिंकन असा की तो वरून खाली वाकायचा आणि त्याला नमस्कार खाली करायचा. लिंकनचा मित्र त्याला सांगतो तू अमेरिकेचा अध्यक्ष आहेस, अरे तो खालचा माणूस गरीब आहे, त्याच्यापेक्षा तू खाली कशाला वागतोस. तेव्हा लिंकननं उत्तर दिलं की नम्रतेच्या बाबतीत सुद्धा माझ्या पुढं गेलेलं कोण मला आवडणार नाही, ते तर सुद्धा मीच पुढं पाहिजे. हा संदर्भ असतो. म्हणून आबा सांगतात तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. म्हटलं सांगा बा. म्हटले जी भाषणं देताना आणि कॅसेट काढता, कृणाल कॅसेट कंपनीनं त्यावेळीच्या महाराष्ट्रातल्या गाजलेल्या ही चैतन्याची शब्दफुलं माझी कॅसेट ऐकली आणि ती कॅसेट आबांनी ऐकली होती आणि मला फोन केला होता. भाषण आवडलं म्हटले, पण एक रिक्वेस्ट करतोय म्हटले, असल्या कॅसेट काढू नका म्हटले. म्हटलं आबा का म्हटले. अहो शब्द म्हटले वाऱ्यावर उडून जातात म्हटलं. म्हटले कसं म्हटले. तुमची कॅसेट म्हटले मी साताऱ्यात लावली, पुण्यापर्यंत ऐकली, आत्ता फोन केला, पण खिडकीतनं शब्द गेले उडून म्हटले, माझ्याकडे कुठं राहिले. म्हटलं असं कसं आबा. म्हटलं तुम्ही एक गाडगेबाबा शब्द उच्चारलात, गावोगावं सुंदर झाली. एक गांधी शब्द उच्चारलात, गावं तंटामुक्त झाली. म्हणजे तुमचे शब्द काळजाला भिडतात आणि माझी खिडकीतनं उडतात. म्हटलं हा कसला प्रयोग आहे. म्हटले सर नीट ऐका म्हटले, तुम्हाला मी यासाठी सांगतोय जे बोलताना ते कुठेतरी लिहायला लागा, ते आज गरजेचं आहे. म्हटले निवडणुकीत कोण कोणाचा पराभव होत करतो, यापेक्षा आज मूल्यांचे पराभव होत आहेत. म्हटले आज महापुरुषांचे पराभव होत आहेत. माझी रिक्वेस्ट एकच आहे की तुम्हाला मी रेस्कोर्स फंडाचे पैसे देतो. मंडळी चैतन्याचं चांदणं पुस्तक महापुरुषांच्या जन्माला आलं, पण आबा एक महत्त्वाचं वाक्य बोलले
की सर कसं असतं, शब्द हे शेवट अक्षर रूपानं राहतात ना, तेव्हा ते चिरंजीव होतात हे लक्षामध्ये घ्या. आणि बोलता बोलता वाक्य बोलले, सर माणसाला मृत्यू असतो पण ग्रंथांना आयुष्य असतं हे लक्षात घ्या. शेवट माणसं निघून जातात. आजही तुम्हा मंडळींना मी सांगेन की हे जीवनातलं चैतन्य जे होतं ना, ते सगळं मोठं चैतन्य हे चैतन्याच्या चांदण्यात मी ओतलं. आज सुद्धा डॉक्टर पुंडेंच्याकडे आल्यानंतर हा सगळा सोहळा ज्यावेळी मला दिसतो ना, तेव्हा एक प्रकारे आपल्या आईवडिलांचं ऋण किती यथार्थपणे ह्या माणसानं फेडलं हे लक्षात घ्या. आज जीवनात हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला मी सांगेन की आयुष्यातलं देवत्व सहजासहजी नाही. मगाशी तुम्ही म्हटलात की मातृदेव भव पितृदेव भव, हे सगळं देवत्व ठीक आहे, पण देवत्व जे असतं ना ते सिद्ध व्हावं लागतं. मी नेहमी सांगतो देव कुठं आहे. आज एखादा शिक्षणमर्ची राठोडांच्या रूपानं माझ्यासमोर दिसतो. अनेक पिढ्या त्यांनी अंधारातनं प्रकाशाच्या वाटेवर आणल्या. आज एखादा महात्मा फुलेंसारखा माणूस असतो, अनेक पिढ्या त्या माणसानं आणल्या. शेवट मी एक सांगेन की तुम्ही देवाच्या देवळात जाता आणि देवाला तुम्ही प्रार्थना करता की देवा मला संपत्ती दे, शक्ती दे, सामर्थ्य दे. विचार करा देवत्व कधी येतो. देवत्व सहजासहजी येत नाही. उक्ती आणि कृती यांची एकरूपता असावी लागते. संकल्प आणि साधना यांची एकरूपता असावी लागते. त्या एकरूपतेतनं मोठेपण येतं, त्या मोठेपणातनं मी पण गळतं आणि त्यानंतर त्याच्या वाटेला देव पण येतं. ते देव पण येण्यासाठी फार कष्टा घ्याव्या लागतात. समाजाचं देणं, जसं डॉक्टर पुंडे म्हटले, हे समाजाचं देणं हे लक्षामध्ये घ्या. मी डॉक्टर तुम्हाला एक सांगेन की जीवनामध्ये देव देव तरी काय असतो, काय असतो देव. आज देवळात जाऊन आपण देवाला म्हणतो मला ज्ञान दे, भक्ती दे, शक्ती दे, आणि देव देतो नाही देतो हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. पण एक गोष्ट अत्यंत सत्य आहे ना, हे जे तुम्हाला देतो तो तुमच्यासाठी देव असतो. आज कर्मवीर भाऊराव माझ्यासाठी देव आहे, आज बापूजी साळुंके माझ्यासाठी देव आहे, आज पंजाबराव देशमुख माझ्यासाठी देव आहे, आणि किशन हा तर नावातलाच देव आहे हे लक्षामध्ये घ्या. हे देवत्व असतं ना, ते देवत्व समाज मान्य करतो. पण आज राठोड साहेब तुम्ही कितीही कोणावर उपकार केले, लोक आता इतके तयारीचे झाले आहेत की ते तात्पुरतं देवत्व देतात, तात्पुरता लाभ करून घेतात आणि त्यानंतर देवाकडेही पाठ करतात. म्हणजे मी जसं एका ठिकाणी एका व्याख्यानात सांगितलं, आमच्या कॉलेजवर एक परिसंवाद ठेवला होता, देव आहे की नाही. आणि मी नेहमी सांगतो देव कुठं आहे, तर देव माणसात देव आहे. पण एका पट्ट्याने इतकं सुंदर भाषण केलं की देव नाही याच्यावरच केलं म्हटलं. आणि भाषण इतकं चांगलं झालं, त्यांनी इतकी उदाहरणं दिली आणि इतकं चांगलं भाषण झाल्यानंतर देव नाही या विषयावर भाषण, सगळी भाबडी जी माणसं होती ती भाषण झाल्यानंतर गोळा झाली आणि त्याला देव समजून नमस्कार केला. आणि त्याला एक प्रश्न विचारला, देव नाही या विषयावर इतकं चांगलं बोललास कसा म्हणले. आजपर्यंत कुठल्या कुठल्या देवाला नमस्कार केला, दगडाला केला, पितळेला केला, सोन्याला केला, पण तू देव नाही या विषयावर फारच छान भाषण केलंस म्हटले. एवढं तुला बोलायला जमलं तरी कसं. त्यानं आभाळाच्या दिशेला हात केला आणि सांगितलं देवाचीच कृपा म्हटलं, दुसरं काय बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल, देवत्व नाकारायला सुद्धा ही माणसं देव स्वीकारतात. अरे देवत्व जे आहे ना ते तुमच्या विचारात आहे. मगाशी डॉक्टर पुंडेंनी माझं वाक्य सांगितलं आणि हे खरं आहे मंडळी, हे देवत्व जागवावं लागतं. अहो तुमच्या मानवी देहामध्ये विकार आहे, विवेक आहे, तो जागवावा लागतो. शेवट सूर बासरीत असती, बासरी फुंकावी लागते. मूर्ती दगडात असते, दगड कोरावा लागतो. जीवनातलं चैतन्य जे तुम्ही मगाशी म्हटलात ना, आणि हे खरं आहे, तुम्ही माझ्या कोयनेला आलात ना, कोयनेत बोटं घातलीत पाण्यात, तिथं झटका नाही बसत. पण कोयनेचं पाणी जेव्हा पोफळीला पळवत नेतात आणि पाण्याला जेव्हा प्रचंड गती दिली जाते, तेव्हा त्या पाण्यातनं वीज जन्माला येते. वीज मंडळी पाण्यात असते पण ती अप्रगट असते. वीज प्रगट होण्यासाठी पाण्याला गती द्यावी लागते. जसं लोणी ताकात असतं, ताक घुसळावं लागतं मग लोणी येतं, तसं चैतन्य मनातच असतं, मन फक्त विचारानं घुसळावं लागतं. आणि मन एकदा विचारानं घुसळलं ना की मग ते चैतन्य येतं. मी तुम्हाला सांगेन की आताच्या काळामध्ये विचारसुद्धा विचार करून करावा. कारण आपल्याकडं 2 परंपरा आहेत मंडळी, आणि शांतपणे विचार करा. ह्या 2500 वर्षापासून एक आमच्याकडे मनूची परंपरा चालली आहे आणि एका बाजूला आमच्याकडे बुद्धाची परंपरा चालली आहे. मनूची परंपरा आम्हाला वर्णवर्चस्व सांगते. मनूची परंपरा आम्हाला माणसाचं मनुष्यत्व नाकारते, आमचं स्वातंत्र्य नाकारते. आज ज्या तडफेनं आमच्याकडे विजयाताई काम करत आहेत, हे काम त्या कदाचित 100 वर्षापूर्वी करू शकल्या नसत्या. कारण न स्त्रीम स्वातंत्र्य असा आमचा नियमच होता.
तो नेम छेदला गेला लक्षामध्ये घ्या. म्हणून एका बाजूला ती परंपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाची परंपरा आहे. ज्या बुद्धानं पहिल्यांदा आपल्या पंथामध्ये स्त्रीला सामावून घेतलं, स्त्रीला स्वातंत्र्य दिलं, स्त्रीला त्याचा अधिकार दिला आणि त्यांनी सांगितलं मला स्वातंत्र्याची लढाईच वेगळ्या दृष्टीनं लढायची. ती व्यक्ती स्वातंत्र्याची होती, ती मानव प्रतिष्ठेची होती. आणि स्वतः गौतम बुद्ध सांगायचे की होय मी माझ्या विचारांचा प्रचार करणार, मी शिक्षक आहे आणि मी शेतकरी आहे. विचार तुम्ही करा, एकानं प्रश्न विचारला गौतम बुद्धांना की तुम्ही शिक्षक कसे, तुम्ही शिकवत नाही, आणि तुम्ही शेतकरी कसे, तुम्ही पेरत नाही. तेव्हा छान उत्तर गौतम बुद्धांनी दिलं. गौतम बुद्ध असं म्हटले की मी शिक्षक कदाचित शिकवण्याचाच असेल, पण मी जे बोलतो ना तो मी लोकशिक्षक आहे. आणि जर तू शेतकरी म्हणशील तर माणसाचं मन हीच मी शेती मानतो. मनाच्या शेतीत मी श्रद्धेची बीजं पेरतो, मनाच्या शेतीत मी विचारांची बीजं पेरतो. पण आपल्याकडे इंग्रज आल्यानंतर त्यांना राष्ट्र घडवायचं नव्हतं, त्यांना चारित्र्य घडवायचं नव्हतं, त्यांना माणूस घडवायचा नव्हता, त्यांना फक्त प्रशासनाला माणूस हवा होता. आणि त्याला विरोध महात्मा फुलेंनी केला. त्या काळात महात्मा फुलेंनी सांगितलं की मॅकॉले तुमचं शिक्षण आम्हाला नामंजूर आहे, गरिबासाठी शिक्षण वेगळं असेल, श्रीमंतासाठी शिक्षण वेगळं असेल, हे मला मंजूर नाही. माझा एकच प्लॅन आहे जो त्याने हंटर कमिशनला सांगितला की ग्रामीण भागासाठी शिक्षण वेगळं करा, त्याचा अभ्यासक्रम वेगळा करा, शहरी माणसासाठीचा अभ्यासक्रम वेगळा करा. काय जीवन कळलं होतं लक्षात घ्या. आणि तिथं फुले सांगतात की तो जो अभ्यासक्रम द्याल, ज्या ग्रामीण भागात माझा विद्यार्थी आहे त्याला शेतीची गोडी लागू द्या, माझा ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याला हवामानाचा अंदाज कळू द्या, माझा ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे त्याला जनावरांचा अभ्यास करता येऊ द्यात, त्याला मातीचं ज्ञान होऊ द्यात, श्रमाचं त्याचं नातं जुळू द्यात. आणि शहरातला एखादा असेल, वाहती नदी असेल तर त्याच्यावरती एखादा उद्योग चालू करा, त्याला तंत्रज्ञ द्या, त्याला मूल्य शिक्षण द्या आणि ज्ञानाचं आणि श्रमाचं सुंदर नातं जोडा. आज मंडळी सांगा, त्यानंतर हा सगळा वासा कर्मवीरांनी घेतला आणि कमवा शिका दिली. आज मी हा शांतपणे विचार करतो, मी रयतेचा विद्यार्थी आहे, मी स्वामीचा विद्यार्थी आहे. आज कर्मवीरांना साताऱ्यामध्ये ज्या माणसानं एक वेगळं रयतेचं उभं केलं, आज तुम्हाला मला जे जीवन कळतंय ना त्याचं कारण हे तुमच्या परिसरामध्ये जे शिक्षण महर्षी झाले, तुमच्या परिसरामध्ये ज्यांनी शिक्षणाची गंगा आणली, आज तुमच्या पिढ्याने पिढ्या शेणमूत काढत बसल्या असत्या, आज तुमच्या पिढ्याने पिढ्या या अशाच मागास राहिल्या असत्या. तुम्हाला चेहरा दिला, तुम्हाला प्रतिष्ठा दिली, त्याचं कारण शिक्षण. आज मुखेडसारख्या भागामध्ये गेले 28 वर्ष सातत्यानं डॉक्टर पुंड्यांसारखा माणूस ज्या प्रतिष्ठेनं स्वाभिमानानं उभा राहू शकतो, त्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर त्या आईवडिलांना शिक्षणाचं त्यांना भान होतं, त्यांना श्रमाचं. त्यांनी सर श्रम केले. आज झालं आहे असं बरं का, गमतीनं मी सांगतो कधी. आम्ही सध्याच्या काळामध्ये ज्ञान ही शक्ती आहे आणि गुणवत्ता जी आहे ना ती आमच्याकडं पाहिजे. पण आमच्याकडं सध्या आम्ही श्रमापासून बाजूला होत गेलो आहे. आणि हे श्रमापासून बाजूला होणं, एका बाजूनं आमची पिढी, म्हणजे मी नेहमी सांगतो सज्जन व्हायला पाहिजे, सुसंस्कृत व्हायला पाहिजे, अरे पण तो सत्कर्मी व्हायला पाहिजे. आज एका बाजूनं तुम्ही मला सांगा समाजसुद्धा बांधावा लागतो. म्हणजे असं नाही की आमदार झालं, सन्मान मिळाला, समाजासाठी त्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं. आज त्यांनासुद्धा त्यांची गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आज तुम्हाला असं वाटतं की मुलं 12वीचा पेपर देतात, त्यांना 5 वर्षांनी पेपर द्यावा लागतो, लक्षामध्ये घ्या. त्याच्यामध्ये त्यांची गुणवत्ता. म्हणून मी नेहमी सांगतो की गुणवत्तेचे जे निकष आहेत ना ते असे नाहीत नुसत्या परीक्षेतल्याच गुणांची गुणवत्ता. अरे ज्याला गुणवत्ता बघायचीच आहे ना, मी नेहमी सांगतो गुणवत्ता बघायची. किती सुंदर मगाशी सर तिथं गायन चाललं होतं, मग नाही का त्यांच्या कंठातसुद्धा गुणवत्ता आहे. ज्याने सुंदर चित्र तुम्हाला दिलं त्याच्या बोटातही गुणवत्ता आहे. जो तुमच्या पोटाला भाकरी देतो त्याच्या श्रमातही गुणवत्ता आहे. आज सर्पदंशावरचा तुम्ही अभ्यास जगासमोर वाढता, तुमच्या मस्तकातही ती गुणवत्ता आहे. आज एखादा शिक्षक चांगलं शिकवतो त्याच्या शब्दातही गुणवत्ता आहे. आणि गुणवत्ता मिळून पोरगं घरामध्ये येतं तेव्हा लुकलुक त्या डोळ्यानं त्याची माय त्याच्याकडे बघते तेव्हा, आणि एक हात त्याच्या पाठीवर टाकते, त्या पाठीवर टाकणाऱ्या हातातही गुणवत्ता असते. गुणवत्ता जी असते ना, आणि त्याच्याही पलीकडे सांगेन समाजाचं भलं करायचं, त्या नेतृत्वातही गुणवत्ता असते. गुणवत्ता म्हणजे काही नुसती गुणांची. आज तर करोनाच्या काळामध्ये काही विचारू नये तेवढे गुण पडलेत लोकांना. म्हणजे 95%, 100%. म्हणजे पु ल देशपांडे एका ठिकाणी गमतीनं म्हणलीत की गरिबाची 2-3 पोरं पास होतील एवढे मार्क एकाच पोराला पडलेत म्हणले. होय,
95%. आणि हे मार्क बघितल्यानंतर ही नाही गुणवत्ता. मी पालकांना सांगेन, थोडं जीवन कळू द्या. परीक्षेतलं यश हे खरं यश. साने गुरुजींनी सांगितलं, परीक्षेत नापास झालं तरी चालेल, पण आयुष्याच्या परीक्षेत पास झाला पाहिजे, कारण त्याला जीवनातली आव्हानं पेलता आली पाहिजेत. आमच्याकडे 90%, 100% मार्क. आणि आईबापांना डॉक्टर असं वाटतं की आपल्या घरात कलेक्टर जन्माला आलाय काय काय कोण असतो, कारण 95% मार्क. आणि पोरगं 12वी झाल्यानंतर कळतं हे कंडक्टर होण्याचे बी लायकीचं नव्हतं. होय, पण हे सगळं काय आहे सांगा, भ्रामक. मी मगाशी म्हटलं ना तसा भ्रम. म्हणजे मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो ना, एका पोरानं माझं जॅकेट ओढलं. मला कळलं नाही, मी पाहुणा म्हणून गेलो होतो. मी त्याला विचारलं, काय बाळा तुझी काय अडचण बिडचं नाही का माझं ओढतं? नाही, मला म्हटलं एक शंका आहे. म्हटलं काय? आजच्या कार्यक्रमाचे तुम्हीच पाहुणे आहात ना. म्हटलं तुझ्याला शंका येऊ नये यासाठी जॅकेट घालून आलो. होय. म्हटलं मी एक प्रश्न तुम्हाला विचारू का? म्हटलं बाजूला जाऊन जरा विचार, लोकांच्याच विचारू नका, कारण पोरं कुठं कधी आबरू काढतील ह्याची काही गॅरंटी नसते. आणि मला त्यानं काय विचारलं असेल, तुम्हाला किती टक्के पडलेत मला शेवट? मी बघायला लागलो त्याच्याकडे. म्हटलं तुझा काय प्रश्न आहे? म्हटलं माझ्या टक्क्याशी. नाही म्हटलं मला तुम्ही आज पारितोषिक द्यायला आलाय ना, तुम्हाला किती टक्के आहे? मग मी त्याला, आता आमच्याकडे काय असे काही चिरमुऱ्यासारखे मार्क मिळत नव्हते. मी त्याला सांगितलं की मला आहे म्हटलं 62% तर मग 62%च होते एम.एला. अहो त्यानं कॉलरच अशी केली. म्हटलं का? नाही म्हटलं आपल्याला 92% म्हटलं तू माझ्यापेक्षा बुद्धिमान आहेस ह्याच्याबद्दल शंकाच नाही. म्हटलं पण तू कर्मवीरापेक्षा शहाणा आहेस. म्हटलं का? अरे तो 6 आत्ता शिकला होता, तू तर 10वी झाला आहेस. म्हटलं तू गाडगे बाबापेक्षा शहाणा आहेस. म्हटलं तो कुठल्याच शाळेत गेला नाही, त्याला अक्षराचा गंध नव्हता, त्याला शहाणपणाचा गंध होता, पण त्याच्यापेक्षा तू शिकलास. डॉक्टर आंबेडकरांना म्हटलं 35% मार्क पडलेत, तुला तर म्हटलं 92% मार्क पडलेत. पण बेटा आयुष्यभर एक गोष्ट लक्षामध्ये घे की गुणांची बेरीज म्हणजे नुसती टक्केवारी नाही, तर टक्के टोनपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे खरी गुणवत्ता आहे. हे ज्या दिवशी तुला कळेल त्यावेळेस तुला आयुष्य कळेल, त्या दिवशी तुला जीवन कळेल. आणि म्हणून त्याला सांगितलं, गुणवत्तेला जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो. गुणवत्तेला फक्त संधीची गरज असते, प्रोत्साहनाची गरज असते. आज एखादा माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं मोठा होतो. आज डॉक्टर पुंड्यांची काय पुण्य आहे सांगा? पुण्य एकच की वडील शिक्षक होते, आई अतिशय सात्विक होती, आणि तिनं तो संस्कार करत करत डॉक्टर पुंड्यांना वाढवलं. तो संस्कार महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती कोशामध्ये आईला गुरु मानलंय, भारतीय संस्कृती कोशामध्ये गुरुला देव मानलंय. आणि दोनच वैशिष्ट्य सांगितले की काय द्यावं, तर ज्ञान द्यावं आणि संस्कार द्यावा. सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठला संस्कार द्यायचा, तर तू ज्ञानाचा वापर कसा करणार आहेस. ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज इज एज्युकेशन, कलेक्शन ऑफ नॉलेज नाही. तू ज्ञानाचं संकलन करायचं नाही. एखाद्या बाईनं घरामध्ये गव्हाचा डबा, तांदळाचा डबा, डाळीचा डबा केला. आज मला सांगा, डाळ जर तुम्ही दळली नाही, गहू जर तुम्ही दळले नाहीत, डाळ शिजवली नाही, तर त्याचं अन्न होईल का? गहू दळावा लागतो, पीठ करावं लागतं, ते मळावं लागतं, त्याची कणिक करावी लागते, पोळी लाटावी लागते. एका गव्हावरती एवढे संस्कार केल्यानंतर पोळी जन्माला येते. मग पोळी जर करण्यापूर्वी नुसताच गहू जर त्या डब्यात ठेवला आणि त्याचा वापर केला नाही तर गव्हालाही आळी लागण्याची शक्यता असते. मंडळी, आपली डोकी डबे होऊ नये तेवढी काळजी घ्या. नुसतं ज्ञान जर डोक्यात ठेवलं तर त्याचा उपयोग होणार नाही. ज्ञानाचा वापर करा. वापर करताना सुद्धा तुम्हाला मी सांगेन की एखाद्या लोंगटात सुरीसुद्धा होते आणि एखाद्या लोखंडाचा नांगरही होतो. सुरी पोटात जाते, नांगर जमिनीच्या पोटात जातो. शेवट एकच गोष्ट 2 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वापरता येते. म्हणून संस्कार महत्त्वाचा असतो. तुम्हाला मी सांगेन की ज्ञानाचा चांगला वापर, अनेक कौशल्य, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आजही जपानमधल्या किटो विद्यापीठामध्ये एक संशोधन चालू आहे आणि ते संशोधन माणसाच्या मेंदूवरती चालू आहे. आणि तुमच्या मेंदूमध्ये एक प्रिक्युनस नावाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये एक द्रव्य, ते डॉक्टर तुम्हाला जास्त सांगतील की ते करड्या रंगाचं द्रव्य आहे. आणि हे करड्या रंगाचं द्रव्य जे आहे याच्यावरती माणसाच्या अनुभूती अवलंबून असतात. म्हणजे एखाद्या गोष्टाची सुखाची अनुभूती तुम्हाला कधी येते, तो करड्या रंगाचा द्रव जो असतो ना. आणि त्या वाटारू साटो नावाच्या संशोधकांना असं सांगितलं, सध्या माणसाच्या मेंदूवरती इतक्या गोष्टी आढळल्या जात आहेत म्हटले की त्यातल्या करड्या रंगाचं द्रव जे आहे ते हळूहळू कमी होतं आहे. आणि तो लोकसत्तामधला लेख मी वाचल्यानंतर थक्क झालो.
त्याचा खाली निष्कर्ष त्याने असा दिला होता की ही सगळ्यांच्याकडे व्याधी जडत जाणार आहे. म्हटले आजचे आजार आणि मागचे आजार याच्यामध्ये फार फरक होत चाललेला आहे, संशोधन वाढत चाललं आहे. आणि त्याने असं सांगितलं, माणसाला जर मानवीयची जोड द्यायची असेल, माणसाला जर माणूस करायचा असेल तर त्याच्या मेंदूवर चांगला संस्कार करण्याची गरज आहे आणि त्याला अध्यात्माची जोड दिली पाहिजे, त्याला चांगल्या ग्रंथांची जोड दिली पाहिजे आणि त्याच्या मनावर चांगला संस्कार केला पाहिजे. आजही तुम्ही मला सांगा की चांगलं ज्ञान आपलं कुठलं, की ज्या ज्ञानाचा आपण वापर या चैतन्याच्या चांदण्यामध्ये एक अहिल्याबाई होळकरांचं मी उदाहरण दिलं आहे. आपल्या मराठवाड्यातल्या चौंडीची ती जेव्हा पाहुणे बघायला आले तेव्हा तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही कदाचित, अहिल्याबाईला वडिलांनी घोड्यावर बसायचं शिक्षण दिलं होतं, नेमबाजीतलं शिक्षण दिलं होतं. बाई अत्यंत हुशार होते आणि पाहुणे बघायला आल्यानंतर पाहुण्यांनी सांगितलं की अहिल्या, आम्हाला तुमची नेमबाजी बघायची आहे. अहिल्या अतिशय तीरकामठ्यामध्ये तरवेज होत्या आणि समोर झाड दिसतंय, त्या झाडावरती बुलबुल पक्षी दिसतोय. म्हटले एक काम करायला, म्हटले तो बुलबुल पक्षी आम्हाला उडवून दाखवा. अहिल्याबाईने जे उत्तर दिलं ना, तो ज्ञानाचा संस्कार आहे, लक्षात घ्या. अहिल्याबाई फक्त एवढंच म्हटल्या, मी बुलबुल पक्षी का उडवायचा नाही, तुमचा मला नेम बघायचा आहे, तुमच्या ज्ञानाचं कौशल्य बघायचं आहे. त्या बुलबुल पक्षाचा डोळा जर तुम्ही उडवलात ना तर तुम्ही आणखीन तरवेज म्हणून आम्ही जाहीर करू. ते पाहुणे अहिल्याला बघायला आले, त्या अहिल्या त्यांना उत्तर देत आहेत. एक लक्षामध्ये घ्या, आज माझ्या गावात जसे तुम्ही पाहुणे आलेला आहात तसा तो बुलबुलसुद्धा माझ्या गावात आलेला पाहुणाच आहे आणि पाहुण्याला मारणं ही आमची संस्कृती नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पाहुण्याला हे सांगायचं. आज लक्षात घ्या, ही संस्कृती आज ही एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे द्यायची. इथली व्याख्यान मला काय करते सांगा ना मला तुम्ही. आज आपण आपलं ज्ञान, या जगामध्ये एकमेव माणूस असा आहे जो भाषा आणि संस्कृती ही पुढच्या पिढीला देतो. काय देतो पुढच्या पिढीला? आज ही भाषा आणि संस्कृती देतो आणि त्याच्यातून आपण प्रगती करतो. 1000 वर्ष झाली, मी नेहमी सांगतो, चिमणीचं घरटं नाही बदललं, तुमच्या वारूळ नाही बदललं मुंग्यांचं, पण माणसात किती बदल झाले. आज घर बदललं, भाषा बदलली, आज वेश बदलला. हे बदल करण्याचं सामर्थ्य हे शेवट अशा विचारात असतं. आजही जर तुम्ही एखाद्याला विचार दिलात ना तर त्याच्या इतकं सुंदर काही नसतं. पहा तुम्ही, हवा जागेवर असते, पाणी शोधतो आपण. आज तसं ज्ञानसुद्धा शोधावं लागतं आणि मिळवावं लागतं. आणि मग ज्ञानातनं आपण धरणं उभी करतो, ज्ञानातनं आपण संस्था उभ्या करतो. आजसुद्धा व्याख्यान मला काय, इथं तुमच्याकडं नांदेडचे आमचे रमेशराव मेघदे आलेले, आज आपल्या आईवडिलांच्या स्मृती तशाच ते जागवत आहेत. कालसुद्धा मी आमदार साहेब चिपळूणला गेलो होतो. दत्त स्नॅकचे सगळ्यात मोठे मालक जे आहेत तिथले, म्हणजे आज ते RC काळे म्हणून, त्या एका शाळेला त्याने 1 कोटी रुपये दिले. त्या माणसाची श्रीमंती हीच की जीवनामध्ये त्याने सांगितलं, मी इतकं कमवलं आहे, मला गोरगरीब लेकरांसाठी काहीतरी द्यायचं आहे. अरे तुमच्याकडे देण्याची वृत्ती पाहिजे ना. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, डॉक्टर पुंडे दवाखाना चांगला चालवू शकले असते, मुलं बाळं छान शिकवलीच आहेत, अजून त्याच्या पलीकडे काही, पण स्वतःच्या सुखाच्या पलीकडे विचार करायचा ना तर समाजाच्या वेदनेशी ते नातं असावं लागतं. त्या वेदनेचा नातं असणारा वेद हा डॉक्टर पुंडे डॉक्टरांचं वैशिष्ट्य हेच. आणि सुदैवानं मालाताईंची साथ चांगली आहे. आज एका विचारानं एका कुटुंबामध्ये एक नवं अशा पद्धतीचं सुंदर विश्व ही सगळी मंडळी तयार करतायत. मंडळी, ही संस्कृती असते. आज ही संस्कृती बघितली ना मला खरा आनंद वाटतो. मी खरं सांगेन तुम्हाला, आता घराघरात तुम्ही जर गेलात तर आमचे नामदेव महाराज समोर बसलेत. महाराजांना माहिती आहे, महाराज सध्या भिंतीवरती आमचा ज्ञानेश्वर शोभत नाही, तुकोबा शोभत नाही, नामदेव शोभत नाही. आम्हाला भिंती कशा प्लेन लागतात सगळ्या. आज आमची घरं स्वच्छ पाहिजेत, आमची घरं मंदिरासारखी पाहिजेत, परंतु जो संस्कार त्या तसबिरीतनं व्हायचा ना, आज नाही. आज आमच्या घरामध्ये तो TV तो चालत असतो, त्याच्यावरचे काय संस्कार असतील माहीत नाही. त्या विश्वास नांगरे पाटलांनी पुस्तक लिहिलं आहे बघा, मन में विश्वास, आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे, आज अमेरिकेसारख्या ठिकाणी जेव्हा मुलगा 11वी होतो ना तेव्हा तो 12,000 बलात्कार बघतो, तो 15,000 खून बघतो, तो 1,00,000 सेक्सच्या जाहिराती बघतो आणि त्यानंतर तो 11वी होतो म्हटले. आणि हे लोन आता भारतात यायला चाललं आहे. आजसुद्धा तुम्ही मला सांगा, हे मोबाईल आपण लेकरांच्या हातात दिलेत, पण किती त्याच्यातली टक्केवारी जर तुम्ही बघितला, मी प्राचार्य म्हणून तुम्हाला सांगेन, तुम्ही थक्क व्हाल.
अशा पद्धतीचा क्राईम सध्या वाढतोय जो तुम्हाला तुमच्या डोळ्यानेही दिसत नाही आणि याच्यामध्ये कोणालाही कुठलं सोयीसूचक नाही. आज मुखेडच्या मातीमध्ये या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही हा विवेकदीप जागा ठेवला आहे. मंडळी, हा फार कष्टानं निष्ठेनं व्हावा लागतो. एखादी गोष्ट ढासळायची ना पाडायची ना त्याला काही वेळ लागत नाही. त्या गोष्टीची चटक लगेच लागते माणसाला. वाईट गोष्ट असते ती लगेच असते. आमच्याकडे संस्कार कुठला करतो. मी जेव्हा विजय तेंडुलकरांच्याकडे PhD केली आणि मी सहज विजय तेंडुलकर म्हणजे मोठे नाटककार आणि मला त्याने प्रश्न विचारला. पाटणे म्हणले, तुम्हाला सध्या हे सगळी पिढी जी आहे संस्काराचं सामर्थ्य असा विषय तुम्ही घेता त्यावर तुम्हाला काय अभिप्रेत आहे, म्हणजे का तुम्हाला वाटतं हे संस्कार. तेव्हा मी भाबडेपणानं त्यांना बोलून गेलो. म्हटलं काय झालं आहे सध्या, म्हटलं ह्या TV वर जी दृश्य दिसतात ना, मी सगळ्या तमाम मंडळींना सांगेन सगळीकडनं सगळं साधन एकदम बाद नसतं, लक्षात घ्या. त्याचा वापर आपण कसा करून घेतो आहे. मला सहजपणे तेंडुलकरांनी विचारलं, पाटणे म्हणले TV नं माणसं बाद होतात, मग तुमच्या घरात TV आहे का नाही. मी म्हटलं आहे की. मग किती माणसं बाद झालीत म्हणले तुमच्यात. मी म्हटलं नाही तसं नाही. म्हटले अहो TVचं बटन तुमच्या ताब्यात ठेवा ना, लेकरं आपल्या ताब्यात राहतात. म्हणले काय बघायचं आणि काय नाही याचं भान आपल्याला पाहिजे ना. आजसुद्धा सरसकट सक्ती असल्यासारखी आणि महाराष्ट्रानं आग्रह केल्यासारखी शासनानं माणसं मालिका बघत बसलेली असतात. आणि मला कित्येक वेळा म्हणजे मी घरातसुद्धा कधी कधी आमचा आता मला फार वेळ मिळत नाही, मी बातम्या बघतो, पण काही वेळा मला प्रश्न पडतात हो. मधनं मालिका मी बघतो अशी कधीतरी एकदम 3 महिन्यातनं एकदम काहीतरी त्यावेळी. आणि मी मंडळींना प्रश्न विचारतो, हे काय बघतेस म्हणलं. हे अहो त्याच्यामध्ये सगळे संसार संस्कृती सुरुंग लागल्यासारखे. आई कुठं काय करते, कुठं बी काय बी करते कोणी, म्हणजे मला काहीच कळेना झाले. आणि मी आमच्या बायकोला म्हटलं, अगं ही आई म्हणावं का काय म्हणावं म्हटली. म्हणजे तुम्हाला का प्रश्न पडला आहे. अगं म्हटलं मी 3 महिन्यापूर्वी बघितलं, हिचा नवराच बदलला आहे म्हटलं, आता ह्याची बायको बदलली आहे म्हटलं. बायको माझ्याकडे बघते बारकाईनं आणि ती मला सांगते, फार चिंता तुम्ही करू नका म्हटले, हा TV आहे म्हटले आणि आम्हाला TVची गरज आहे, महाराष्ट्राला तुमची गरज आहे, त्यावेळी आपला छान अभ्यास करत बसा. अगं म्हटलं मी अभ्यास करतो छान म्हटलं, पण ही काही संस्कृती आहे का आपली सांग म्हटलं. म्हटलं ही काही संस्कृती आहे का सांगा ना. मी सगळ्यांना प्रश्न विचारेन. माझी पत्नी मला इतकं छान उत्तर देते. मला तिने सांगते म्हणले, हे बघा म्हटले, ती बाई या पुरुषाबरोबर जाईल नाही तर त्या पुरुषाबरोबर जाईल, आपण दोघं एकमेकाबरोबर आहे ना म्हटले, जास्त काळजी करायची नाही. मग आम्ही म्हणतो साहेब, आमदार साहेब, हे विश्वजी माझे घर आहे असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. मंडळी याच्यातनं काय होणार आहे सांगा. आता तुम्ही जर तुमच्यावरती संस्कार केले तर त्यातनं काहीतरी विचार करा. गर्भसंस्कार काही वेगळा नसतो. तुम्ही शिवाजीचं चरित्र वाचायला घेतलात ना, तुम्हाला सहज साधं कळेल की शिवबा जन्माला येण्यापूर्वी त्या जिजाऊवर जे संस्कार झाले ना ते फार महत्त्वाचे आहेत. तिला जे डोहाळे लागले होते मंडळी, जर तुम्ही ते वाचलेत परमानंदाचे, तर तिथं लिहिलंही त्याने की ज्यावेळी शिवबा पोटात होता तेव्हा जिजाऊला वाटत होतं आपण घोड्यावर बसावं, आपण वाघावर बसावं, आपण हत्तीवर बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी, आपण युद्ध करावं, आपण सैन्य सगळं मारावं, आपण गडकोट जिंकावेत, सोन्याचं सिंहासन करावं, त्याच्यावरती विराजमान व्हावं, आपण नीतीचं राज्य उभं करावं, त्याला स्वराज्य म्हणावं. हे किती मोठा विचार होता, लक्षात घ्या. मग ते स्वप्न, त्या स्वप्नाचा एक त्या शिवबावरती झाला. हा शिवबा जन्माला यायचा असेल तर हे संस्कारही गरजेचं असतात. मला फार जीवन कळलं नाही म्हटलं, पण तुम्हाला मी सांगेन की हे जर संस्कार आमच्या मातांच्यावरती झाले ना, आज ही लक्षात घ्या, हिलरी क्लिंटनसारखी बाई आज आपल्या भारतामध्ये येते. ती संपूर्ण भारतभर हिंडलेली आहे. तिनं आपल्या खेड्याखेड्यातली कुटुंबी व्यवस्था बघितली, आपली देवस्थानं बघितली. आणि जेव्हा ती अमेरिकेत गेली आहे तेव्हा तिनं आपल्या बिल क्लिंटन नावाच्या नवऱ्याला सांगितलं की मी एक अद्भुत दृश्य भारतातनं बघत आले. इट टेक्स व्हिलेट नावाचं पुस्तक त्या बाईने लिहिलं आहे आणि त्या बाईने सांगितलेलं आहे की मी चकित झाले आहे म्हटले. आज सुद्धा म्हटले अमेरिकेतली एखादी खिडकी उघडली व्हाईट हाऊसची आणि समोर बघितलं तर सुंदर हिरवळ दिसते म्हणले, टोलेजंग इमारती दिसतात रोषणाई केलेल्या. एखाद्या बघणाऱ्याला असं वाटतं स्वर्ग कुठं आहे म्हटले, नंदनवन कुठं आहे, तर ते अमेरिकेमध्ये आहे. पण त्याच पुस्तकात बाई लिहिते, हे किती लोकांना माहिती आहे, या अमेरिकेमध्ये 4 स्त्रिया बाळांत झाल्या, तर बाळांत होणाऱ्या एक स्त्री ही कुमारी माता असते 4 पैकी 1.
आज 4 पैकी 1 कुमारी माता असते, लेकराला जन्म देते, पण बापाचा ठाव ठिकाणा नसतो. 30 ते 40,000 मुलं दप्तरात पिस्तूल घेऊन शाळेला जातात. आज त्या पोरांना सुरक्षितता नाही. म्हणून बाई शेवट प्रश्न सांगतात, तुम्हाला संपत्ती बघायची आहे तुम्ही अमेरिकेकडे बघा, पण तुम्हाला संस्कृती बघायची आहे तुम्ही भारतीय खेड्याकडेच बघा, तुम्हाला संस्कृती दिसेल. मंडळी एक सांगा, ही संस्कृती, आज ही संस्कृती आम्हाला विकसित करायची. मी मगाशी जे म्हटलं नाही, हे संस्कृतीचं मातृमंदिर आहे, हे मातृमंदिर आहे. आज ही संस्कृती, यशवंतराव चव्हाणांसारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो काय सांगतो, तिजोरीत किती पैसा आहे हे मी नाही बघितलं म्हटले. या महाराष्ट्राला जी परंपरा आहे ना शाहू फुले आंबेडकरांची, या महाराष्ट्राला जी परंपरा आहे ना ज्ञानोबा तुकोबाची, या महाराष्ट्राला जी परंपरा आहे ना ह्या मोठ्या मोठ्या देशभक्तांची, ही परंपरा हे माझं विचारधन आहे आणि ते मला पुढच्या पिढीला द्यायचं आहे. व्याख्यान मला हे सुद्धा असं विचारधन असतं, लक्षात घ्या, ते मला पुढच्या पिढीला द्यायचं आहे. आणि यशवंतराव नेहमी सांगायचे, त्या शिवबाचं स्वराज्य मला लोकांच्यात आणायचं आहे, कारण शिवबाचं स्वराज्य हे सामाजिक न्यायाचं राज्य होतं. पण मी तमाम इथल्या मंडळींना प्रश्न विचारेन की शिवबानं आम्हाला स्वराज्य दिलं, पण इथल्या मराठी माणसाला स्वराज्य सांभाळता आलं नाही. 1818ला आमच्याकडचं स्वराज्य गेलं आणि मंडळी आमच्या वाट्याला पारतंत्र्य आलं. आज विचार करा, रक्ताची रांगोळी घेतली, तुमच्याकडे निजामाची राजवट होती, पण संपूर्ण देशामधलं हे युद्ध पेटलं होतं, रक्ताच्या रांगोळ्या घातल्या जात होत्या. आज आम्ही स्वतः सगळे बंदिस्त असं सुखाचं आयुष्य जगतोय, पण ज्याने आमच्यासाठी प्राण दिले, ज्याने आमच्यासाठी देशासाठी समर्पण दिलं, त्यांची किती कृतज्ञता आमच्या मनात असते. अरे समोर मृत्यू दिसत असताना सुद्धा, म्हणजे मला कधीकधी त्या भगतसिंगाची अजूनही याद येते, कित्येकही माहीत नसेल, त्याचं जेवण मला पाहिजे. त्या मेहतर भंगी काम करणाऱ्या त्या माणसाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, भगतसिंगाची ही इच्छा आहे, अरे तुझ्या आईच्या हातचं जेवण त्याला जेवायचं. त्या डोळ्यातनं पाणी आलं त्या मेहतराच्या, तो ढसाढसा रडायला लागला. भगतसिंगाच्याकडे त्याने हात जोडले आणि सांगितलं, तुम्ही सरदार आहात म्हणले, काय मागणं मागताय म्हणले. माझी आई म्हणले जगाचा मैला स्वच्छ करते, सगळे स्वच्छ करते म्हणले, आम्ही तेच काम करतो. आणि त्या हातानं बनवलेलं अन्न मृत्यूच्या शेवटच्या दिवशी, उद्या तुमच्या पोटात अन्न जाणार नाही आणि माझ्या आईचं अन्न घेऊन तुम्ही चालला आहात, एवढी काय अपेक्षा आहे. नका म्हटले, तुम्ही दुसरं चांगलं काहीतरी कहा, माझ्या आईचं कशासाठी. त्यावेळीच तिथं भगतसिंग सांगतायत, अरे काय म्हटले तू सांगतोस तुझ्या आईचं का द्यायचं. म्हटले, अरे घराघरातली आईसुद्धा आपल्या लेकराचं धुतेच म्हटले, लेकराचा मैला साफ करतेच म्हटले, स्वच्छ करतेच म्हटले, परत ते हात धुते म्हटले आणि त्या हाताने पुन्हा एकदा त्या लेकराला खाऊ घालते म्हटले. जर घरातली आई आई असते तर तुझी आई ही समाजाची आई आहे, हे लक्षामध्ये घे. आणि समाजाच्या आईचं खाणं यासारखा आनंद कुठला आहे. मंडळी लक्षात घ्या, त्या भगतसिंगांना आपल्या मृत्यूनंतर समतेचं, देशाला स्वातंत्र्य मिळेल, पण समता येईल का. एखादा शहानवाजसारखा माणूस किती मोह टाळतो, लक्षात घ्या. महानायक मी वाचत असताना मला सगळ्यात आवडलेली गोष्ट कुठली असेल तर ती निष्ठा, की कॉलिन्स नावाचा अधिकारी त्याला सांगतोय की शहानवाज तुला आम्ही हिंदुस्थानचा चीफ कमांडर करणार आहे, मी काय करायचं, तुम्ही एकच करायचं, सुभाषचंद्रांना सोडायचं, आझाद हिंद सेना सोडायची आणि काय करायचं म्हटले, आणि तुम्ही इकडं सामील व्हायचं म्हटले, तुम्हाला हिंदुस्थानचा चीफ कमांडर. कॉलिन्स सांगतात, तू माझा विद्यार्थी आहे शहानवाज, तू गुणी आहेस म्हटले, तुला मी संधी देतोय हिंदुस्थानचा चीफ कमांडर. त्यावेळीस तो सहजपणे सांगतो की तुमची इंग्लंडची भूमी कदाचित नाटककारांना जन्म देत असेल, पण माझ्या हिंदुस्थानची भूमी समाजाचा अन्याय दूर करणाऱ्या महानायकांना जन्म देते. आणि खरं सांगू, ते पुढं जाऊन सांगतात, खरं सांगू म्हटले, चुकून अशी मोठी माणसं आपल्यासमोर येतात, त्यांच्या सावल्या आपल्या अंगावर पडतात आणि आपलं आयुष्य सोनेरी होतं म्हटले. कदाचित तुम्ही मला हे पद द्याल म्हटले, पण माझ्या पिढ्या म्हणतील आमचा बाप गद्दार होता, त्यापेक्षा नेताजींचा शिपाई म्हणून मला जगू द्या, भले मला इथं फासावर गेलं तरी चालेल. विचार तुम्ही करा, तो फासावरती नाही गेला, नंतर मिनिस्ट्री त्याला मिळाली, तो मिनिस्टरही झाले शहानवाज, पण ह्या किती निष्ठा आहेत, यातनं स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की आम्ही आता स्वातंत्र्याचे अर्थच विसरत गेलो आहे. आम्हाला आमचा स्वातंत्र्याचा लढाच विस्मरणात गेलेला आहे. रवींद्रनाथ टागोरांसारखा एखादा माणूस सांगतो, अरे तुझ्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा हा तुझ्या अस्मितेचा लढा आहे, तुझ्या स्वातंत्र्याचा लढा हा क्रांतीचा लढा आहे,
आणि तुझ्या देशाचा इतिहास तू विसरलास, लढ्याचा इतिहास तू विसरलास, स्वातंत्र्याचा इतिहास तू विसरलास, तर तुला इतिहासाच्या पुनरावृत्तीची शिक्षा होईल. आज ही मंडळी सांगेन, लोककल्याणाची साधनं ज्यांच्या हातामध्ये असतात ना, त्यांना इतिहासाचं भान असावं लागतं, त्याला भविष्याची जाण असावी लागते आणि त्यातनं लोकशाही प्रबळ होते. डॉक्टर आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला सांगितलं, मी तुम्हाला आज राजकीय लोकशाही दिली आहे, पण मला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही द्यायची आहे. आणि त्यांनी हे सांगितलं, लोकशाही म्हणजे नुसतं सरकार नाही, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवरती आधारित अशी एक आदर्श समाजव्यवस्था. केवढं मोठं आयुष्य ह्या माणसांना कळलं होतं सांगा, की स्वतः डॉक्टर आंबेडकर सांगतात की आम्हाला जगण्याचे चटके सहन करावे लागले. आंबेडकरांचा वाढदिवस जेव्हा लोक साजरे करायला गेले, तेव्हा आंबेडकरांनी सांगितलं की नका, माझी मिरवणूक काढू नका, माझ्या विचारांची पूजा करा. आणि त्यांनी सांगितलं की सत्याला सामोरे जा, स्वयंप्रकाशी व्हा, प्रयत्नांच्या पाऊलवाटेनं चालत राहा आणि जीवनामध्ये मोठे व्हा. तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तुमचं आयुष्य ही शर्यत आहे. विचार तुम्ही करा, हे जगणं किती मोठं होतं. आज या जगण्याचे आदर्श आम्हाला उभे करायचे. आज खरी व्यवस्था झाली का हो? आज कधी कधी प्रश्न पडतो मला. माझ्या मध्यंतरी मी एक चांगलं पुस्तक वाचलं, तुम्हाला सांगतो, DL वर्ल्ड नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक शांता शेळकेने त्या काळात भाषांतर केलं आहे. हे मुळात लिहिलं आहे पुस्तक ना त्या ऑस्ट्रेलियाच्या रिचर्ड एक्सले आणि हेलन एक्सलेने. आणि पुस्तक कुणावर आधारित आहे? हे तुमच्या घरातली जी बारकी बारकी लेकरं जी आहेत ना, 18 वर्षाची त्याच्या आतल्या खालची, त्या दोघां नवरा बायकोनं, म्हणजे पुरस्कार आपला मातृपितृ म्हणून त्या नवरा बायकोनं दोघांनी काय केलं असेल, एक साधा प्रश्न सगळ्या जगातल्या विद्यार्थ्यांना पाठवला की बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर घरातल्या कुठल्याही आईवडिलाचा आधार घ्यायचा नाही, शिक्षकाचा आधार घ्यायचा नाही, आणि याचं उत्तर तुम्ही लिहायचं. आणि प्रश्न साधा होता, हे जग चालवायचा अधिकार तुम्हाला दिला तर किती वर्षाची मुलं उत्तर लिहिणार आहेत? 18 वर्षाच्या खालची. शांताबाई शेळके नावाच्या कवयित्रीनं याच्यावरती स्वतंत्र पुस्तक लिहिलं आणि ह्या DL वर्ल्डवरती मी स्वतः माझ्या एका ग्रंथात त्याचा उल्लेख केला. आणि जेव्हा हा संपूर्ण देशामध्ये प्रश्न गेला, मुलं निरागस असतात पण मुलं कल्पक असतात, मुलं बोलत नाहीत पण मुलं विचार करतात. जेव्हा त्यांच्यासमोर हा प्रश्न केला की अधिकार मिळाला तर, जग चालवायचा अधिकार मिळाला तर, एका मुलीनं सांगितलं की मुळात हा प्रश्नच फार फसवा आहे म्हटले, आणि तुम्ही जेवढे आम्हाला बावळट समजताय तेवढे आम्ही बावळट नाही, कारण म्हटले तुम्ही काही जग चालवायला देणार नाही म्हटले आम्हाला. हे सरळच आहे. आता मुलं निरागस असतात हो. काय काय पोरांनी आता त्याच्या उलटं लिहिलं, जग हातात देऊन तरी बघा काय करायचे तेच दाखवतो म्हटले. काही पोरांनी तर आता मुलांच्याच हातात गणित इंग्रजीचे शिक्षकच उडवून टाकतो, एक जण म्हटलंच होतं. आता प्रत्येकाच्या आता गणित इंग्रजी एखाद्याला तो राक्षसारखा वाटतो. तर मला सुद्धा माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगितलं, मला अजूनसुद्धा आमदार साहेब गणिताच्या बाई जर भेटल्या ना तर मला खरंच घाम येतो. म्हणजे मला तुम्ही एखाद्यावरती छान अलंकार करायला सांगा, शिकवायला सांगा, पण गणित नाही. 5 बाय 5चा हौद, 10 फूट उंचीचा, एका तासाला 1 फूट पाणी पडलं तर हौद भरायला किती वेळ लागेल? माझे डोळे पाण्यानं भरतात. आता हे गणित कसं सोडवायचं? आणि मला काही वेळा वाटतं आपणच घागर घ्यावी आणि हौद भरावा, होय की? आणि बाईंना सांगावं, बाई बघा एवढ्या वेळात हौद. पण आमच्याकडं सगळ्यात त्या बायका म्हणजे आमच्या शिक्षिकासुद्धा हुशार असतात हो. आणि मग ते कुणाला तरी गणित सुटतं. ते 5 बाय 5चा हौद, 10 फूट उंचीचा, एका तासाला 1 फूट पाणी पडलं, हौद भरायला किती वेळ लागेल? जी पुढे बसलेली सगळी लाईन असते की नाही, त्या 4-5 हुशार असतात, ती पटकन गणित सोडवतात. मग बाई लगेच म्हणतात कळलं का? आणि आम्ही मागं बसलेली त्याच्या अगोदर म्हणतो हो कळलं. म्हणजे पण तुम्हाला आमदार साहेब माहिती आहे का, त्यावेळी आपण मागंच बसत होतो, आता पुढं आलो आहे. हां, म्हणजे जी मागं त्यावेळी बसतात ना ती फार पुढे येतात. हा सृष्टीचा नियम आहे. आणि मलाही त्यावेळी असंच वाटायचं, आता चला सुटलो आपण. पण बाई इतक्या हुशार, परत गणित टाकायच्या. आता हौद भरला आहे, हो म्हटलं भरला आहे. जर समजा त्या भरलेला हौद त्या तोटीमधनं एका तासाला 2 फूट पाणी तोटीतनं बाहेर पडलो तर हौद रिकामा व्हायला किती वेळ लागेल? मला बाईंचा राग यायचा, ह्यांना हौद रिकामाच करायचा होता, ते भारतात कशाला म्हटलं. हा काय डोक्याला ताप आहे म्हटलं आमच्या हा सगळा. बरं, तुम्हाला हौद भरायचा आहे, रिकामा करायचा आहे, सगळं ठीक आहे,
आणि कधी कधी सांगू तुम्हाला, मी सांगू, हे असली गणितं हौदाची टाकण्यापेक्षा आम्हाला हौद बांधायला शिकवला ना तर आमचं श्रमाशी काहीतरी नातं जोडेल. आम्हाला कधी कधी वाटतं की आमचं नातं थोडं तरी श्रमाशी जोडा असो. तर त्या मुलीनं एका इतकं सुंदर उत्तर दिलं की तुम्हाला का वाटतं म्हणजे जग आम्हाला चालवायला द्यायचं आहे. आणि तिनं लिहिताना लिहिलं की माहिती आहे मला, आज जगात जे बलात्कार होत आहेत ना, आज जगात जो भ्रष्टाचार होतो आहे ना, या सगळ्यात म्हणले तुम्ही सगळ्याला वैतागला आहे म्हणले. आणि तुम्हाला आता असं वाटतं आहे हे जग कोणाच्या तरी हातात द्यावं, त्याशिवाय हे जग सुधारणार नाही. पण मी खरं सांगू म्हटले, जग कुणाच्याही हातात देऊ नका, तुम्हीच सुधारायला सुरुवात करा, जग आपोआप सुधारत जाईल म्हटले. तुम्ही सुधारायला सुरुवात करा. आज लक्षामध्ये घ्या, ह्या सुधारणा आपल्यापासून करूया ना. आज मी जाताना तुम्हाला एक सांगेन मंडळी, आपण विज्ञानाची प्रगती पुष्कळ केली, आपण चंद्रावरती जाऊन पोचलो, पण मनातल्या चैतन्याचं चांदणं मावळत गेलं. एक काळ असा होता, नळाचं पाणी नव्हतं पण तुपोकाची अभंगवाणी होती, लाईटचा प्रकाश नव्हता पण एक दिव्य प्रकाश ज्ञानोबांच्या आमच्या पावलाशी पडत होता. आज सगळं मावळलं, आज विश्व जवळ आलं आणि माणूस मात्र माणसापासून लांब गेला. आज संवाद आमचे तुटत गेले, आम्ही आत्मकेंद्री होत गेलो. आज एखादा शेतकरी पेरतो आहे, एकतर उगवत नाही आणि उगवलं तर त्याला भाव मिळत नाही, पण स्वतःचंच मुटकं तो त्या एखाद्या फांदीला लटकवतो आहे. माझी लेकरं कित्येक वेळा ज्ञानोबा तुकोबा शिकतात आणि आम्हालाच प्रश्न विचारतात, ज्ञानेश्वर शिकवला, तुकाराम शिकवला, सर तुम्हाला पगार मिळतो, आम्हाला काय मिळतं? आणि एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो, यांनी कशासाठी जगायचं? आणि मग तुम्हाला सांगेन की एक मॅन सर्च फॉर मिनिंग, डॉक्टर फ्रँकलसारखा माणूस, आश्चर्य वाटेल तुम्हाला, आज जे युक्रानचं युद्ध चाललं आहे रशियातलं, त्या काळातसुद्धा हिटलरनं दुसऱ्या महायुद्धामध्ये अशीच माणसं मारायची ठरवली होती. या सगळ्या महामारीमध्ये एक फ्रँकल नावाचा डॉक्टर होता, डॉक्टर, आणि ज्यानं लोगोथेरपी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याने त्याच्यात एकच सांगितलं, ज्याला जगायचं कशासाठी कळतं ना त्याला सारं काही सहन करता येतं, ज्याला जगायचं कशासाठी कळतं ना त्याला जीवनाला अर्थ देता येतो, फक्त कळावं लागतं. आता कळण्याचं कुठलं वय असतं सांगा? खरं कळण्याचं म्हणजे कळण्याचं वयसुद्धा गोंधळातच असतं. आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं कळतं. म्हणजे लहानपणी जरी आई चुकून म्हणली तुला काही कळत नाही तरी आईचा राग येतो, मग आपण आईला सांगतो मला कळत नाही म्हणजे काय, पण नंतर बायकोसुद्धा म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही, आपल्याला बायको बी कळत नाही, हे लक्षामध्ये घ्या. पण तिथपर्यंत ठीक आहे, नंतर पोरंही म्हणतात बाबा तुम्हालाही काही कळत नाही. अरे मग कळतं कधी हेही कळत नाही, लक्षामध्ये घ्या. म्हणजे कळण्याचं काही होईल. पण मी एक वाक्य सांगेन तुम्हाला, ज्यावेळी कळत नाही ना त्यावेळेस तुमच्यावर नकळत संस्कार होते. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते. आज या व्याख्यानमालेत मातृपितृगौरव करताना सांगेन, माझे वडीलही शिक्षक होते. 9वीला असताना त्यांनी मला ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बसवलं. माझं वय नव्हतं ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात बसायचं, पण सक्ती होती. मी त्या सोहळ्यात जाऊन बसलो. रोज मी अध्याय वाचायचो. काय वाचायचो माझं मलाच कळायचं नाही, पण घरी आलो की वडील म्हणायचे, यशवंत काय झालं, आज किती अध्याय झाले, ज्ञानयोग झाला का, सांख्ययोग झाला का? मला वाटायचं हे कुठनं कर्मयोग आपल्या वाट्याला आला आहे. मला काही कळत नव्हतं. मी वडिलांना म्हणायचो मला काही कळत नाही. वडील म्हणले तुला कळत नाही हे पहिल्यापासून मला माहिती आहे म्हटले. मग म्हटलं मला कळत नाही हे तुम्हाला कळतं आहे का? तिथं सक्तीनं बसवता. वडील साधं वाक्य बोलून गेले, यशवंत लक्षात घे, उत्तम ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम अन्न असतं. अरे एक वेळ खातोस ते पचून जातं, पण चांगला ग्रंथ वाचलास तर खचून जाऊ नये म्हणून त्यातलं सामर्थ्य तुझ्या वाट्याला येतं. खचून जाऊ नये, तू वाचत जा ज्ञानेश्वरी. मी त्यांना सांगितलं मी ज्ञानेश्वरी रोज वाचतोय, मला अजून त्याच्यातला अर्थ कळत नाही. मला काय त्याने सांगितलं असेल, एक लक्षात घे, तुझ्या लक्षात येत नाही, तुला कळत नाही. आणि एक प्रश्न त्याने मला विचारला, आपण सकाळी स्नान करतो, पाणी अंगावर घेतो, पाणी अंगावर राहतं का? म्हणलं राहत नाही. पाणी अंगावर राहत नाही, पण स्नान केल्यावर मन कसं होतं म्हणलं मन प्रसन्न होतं, टवटवीत होतं. तसं बेटा ज्ञानेश्वरीची ओवी नाही लक्षात तरी चालेल, पण वाचल्यानंतर तुझं मन प्रसन्न होईल म्हटले. आणि ह्या मनाच्या प्रसन्नतेसाठी शेवट जीवनामध्ये ग्रंथ फार गरजेचा असतो. आयुष्यात तुम्हाला मी सांगेन की माणसाला कोण घडवतो? अण्णा हजारेंसारखा एखादा माणूस आत्महत्या करायला गेला होता, पण त्यावेळेस त्यांना विवेकानंदांचं पुस्तक सापडलं आणि साधं वाक्य त्यांना दिसलं, स्वतःसाठी जगलास तर मेलास, पण माणसासाठी मेलास तर मृत्यूनंतर जगलास, जीवन बदललं. गांधींसारखा एखादा माणूस
त्याला रस्किनचं पुस्तक सापडलं, अनटू दी लाश, आणि रचनात्मक कार्याची प्रेरणा मिळाली. महात्मा फुल्यांसारखा माणूस, त्याला थॉमस पेनचंच पुस्तक सापडलं आणि मग त्यांनी मानव प्रतिष्ठेसाठी लढा केला. एखादा डॉक्टर आंबेडकरांसारखा माणूस, ज्यांना बुद्धाचं पुस्तक मिळालं आणि जीवनातली प्रज्ञा करुणाशील ही प्रकाशवाट त्यांना गवसली. आणि डॉक्टर आंबेडकर नेहमी सांगायचे की माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं प्राणतत्व कुठलं असेल तर माझा ग्रंथ आहे. तुम्हाला माहिती नसेल, डॉक्टर आंबेडकरांच्याकडे 2 लाख रुपयांची तरी ग्रंथ होते आणि अत्यंत देखणं व्यक्तिमत्व. पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की डॉक्टर आंबेडकर, मी तुम्हाला 2 लाख नव्हे त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतो, मला तुमचे सगळे ग्रंथ विकत द्याल काय? तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं, माझ्या घरातनं ग्रंथ जाणं म्हणजे माझ्या कुडीतनं प्राण जाणं आहे. म्हटले मी तुला ग्रंथ देणार नाही. प्रेम करायचं आहे ना तुम्हाला, तर असं करा, ते ग्रंथांच्या वरती करा, ते तुम्हाला सामर्थ्य देतं. माझं नेहमीचं म्हणणं असतं की साधं नसतं पुस्तकाचं जगणं, ते पुस्तकाचं जगणं तुमचं आयुष्य समर्थ करतं. आयुष्य काय असतं? आज किसनराव माझ्यासमोर बसलेत, आमदार आहेत माझे. तुम्ही या पुस्तकातलं मुरली नावाची गोष्ट वाचा. माणसाच्या आयुष्याचे 3 टप्पे आहेत. एक पहिला टप्पा बालपणातला असतो, दुसरा टप्पा तारुण्यातला असतो आणि तिसरा टप्पा नंतर ज्येष्ठत्वाचा असतो. आज तारुण्याचा टप्पा, ज्येष्ठत्वाचा टप्पा असेल, पण हे सगळं जीवन हे तिथं खांडेकरांनी किती सुंदर मांडलं बघा की लहान बालकृष्णाचं रूप आहे, मोठा कृष्ण द्वारकेला जातो, सोन्याची द्वारका उभी करतो, आणि तिसरा कृष्ण तो भगवान कृष्ण, तो कुठं जातो? तो कुरुक्षेत्रावरती. आणि त्यांनी इतकी सुंदर कथा घेतली की बासरी वाजवणारा, खेळणारा, राधेच्या मागं जाणारा, रुसणारा, असं पहिलं आपलं रूप आहे. आणि ही तिन्ही रूपं, परंतु एक गोष्ट त्यांनी सांगितली की शेवट भगवान जे कृष्ण आहेत ते आम्हाला एकच सांगतायत म्हटले की आयुष्यात मी कशासाठी कौरव पांडवांची लढाई केली आणि मी काय जिंकलं. जीवनात लक्षामध्ये घ्या की आज तुम्ही पाठीमागं वळून बघा, खरंच आपण काय मिळवलं, आपण काय जिंकलं. एखादा विवेकानंदांसारखा माणूस जेव्हा तो आज अमेरिकेतल्या शिकागोच्या इथं जातो आणि नंतर एका वेश्यावस्तीपाशी जातो आणि एक बिचारी वेश्या पळत पळत खाली येते आणि विवेकानंदांच्या पाशी येते, त्यांच्या डोळ्यात डोळा घालून बघते आणि त्यांना सांगते की तुमचा लोंबणारा शेला फक्त माझ्या डोळ्यांना लावू द्यात, तेव्हा तुम्ही साक्षात्कारी पुरुष आहात. विवेकानंदांनी सांगितलं की सगळ्यात मोठी गरज त्या स्त्रीला माझ्या परिस्पर्शाची होती. मी जीवनात तुम्हाला सांगेन, काही जीवनातले स्पर्श मंडळी असे असतात की आपलं जीवन ते मोहरून टाकतात. आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती अशी येते, जसं अमेरिकेमध्ये आज एक सगळ्यात मोठा ॲबिलिटी नावाचा कारखाना आहे. तुम्हाला माहीत नसेल, हा कारखाना हेनरी विस्कार्ड या माणसाचा आहे. हेनरी विस्कार्ड या माणूस हा अपंग आहे. मगाशी तुम्ही सहज उल्लेख केलात, मगाशी अपंगत्वाचा, म्हणून माझा संदर्भ डोक्यामध्ये आला. हेनरी विस्कार्ड नावाचा माणूस, त्यानं कुठला कारखाना काढला आहे तर जे विमानाला खोगीर लागतात ना, त्याचा कारखाना. त्याच्या कारखान्यामध्ये जर काम पाहिजे असेल, नोकरी पाहिजे असेल, तर अट फक्त एकच आहे की तो अपंग पाहिजे. त्यांनी 300 अपंगांना नोकरी दिली. त्याची कहाणी ऐकली ना तर तुम्ही थक्क व्हाल. त्याच्या जीवनामध्ये एक डॉक्टर जर आला नसता तर त्याचं आयुष्य कुठल्या टोकाला गेलं असतं. हा हेनरी विस्कार्डी जेव्हा जन्माला आला ना तेव्हा त्याला कमरेखाली पायच नव्हते, त्याला कमरेखाली पायच नव्हते. आईनं बघितलं आपलं लेकरू जन्माला आले आणि पाय त्याचे बुंडे आहेत तिथं, आणि बापानं सांगितलं हे पोरगं समुद्रात फेकून दे, याला घेऊन जर घरामध्ये आलीस तर दोघाला मिळून समुद्रात टाकीन म्हटले. आई बिचारी डोळ्यात पाणी आलं, श्वासातला श्वास दिला, जीवनातलं सगळं सत्व दिलं, आणि हा नराधम जाताना सांगतोय की याला समुद्रात फेकून दे. म्हणून त्या नर्सकडे ती पदर पसरते आणि सांगते की मला नाही त्याला दूध देता येत, मला नाही त्याचा श्वास पुढं वाढवता येत. एक काम करशील, तुला शक्य आहे तेवढं पदराखाली घे, आणि नाही शक्य झालं ना त्याच्या मुठी वळतील, त्याची लुकलुकती नजर थोडीशी स्थिरावेल, त्याला जाऊ दे तिथं. हेनरी विस्कार्डी सांगतो, गिव्ह स्टील्स नावाचं त्यानं पुस्तक स्वतःचं लिहिले. 8व्या वर्षी नर्सनं मला फेकून दिलं. मी रस्त्यानं जायचो, कमरेखाली फक्त बोंड होती, घष्टायची, रक्ताचे ठिपके पडायचे. हेनरी कुठं गेलाय कळायचं. कोणीतरी यायचं, सोललेलं केळं द्यायचं आणि गोरीला माकड म्हणायचं आणि टप्पल मारून जायचं. माझ्या सन्मानाला सुद्धा म्हणले अपमानाचे डंक होते. मी रात्रीच्या शाळेत गेलो, प्रकाशाशी नातं जोडलं, 25 वर्षाचा झालो, मी कामगार झालो.
तोपर्यंत मी कुणीच नव्हतो. पण मला एक सवय लागली की लोकांची सेवा करावी. मला एक सवय लागली लोकांच्या उपयोगी पडावं. दुसरं महायुद्ध पेटलं होतं. अनेक जखमी सैनिक होते. मी घरातनं फक्त एक छोटंसं पाणी घ्यायचो, एक पाण्याची बॉटल घ्यायचो, पाण्याची पिशवी तिथं असायची ती घ्यायचो आणि ज्याचे ओठ सुकत चाललेत त्या सैनिकाच्या ओठात मी घालायचो. ज्याच्या जखमीतनं रक्त येतं आहे तिथं मी हळुवारपणे त्याला मलम लावायचो आणि एक फुंकर घालायचो. आणि माझं हे सगळं दृश्य एक डॉक्टर रॉबर्ट योनेव्हर नावाचा माणूस फार लांबणं बघायचा. एक दिवस तो माझ्याजवळ आला आणि मला म्हटला, हेनरी म्हटले, मी कित्येक दिवस झालं बघतोय, तू रोज येतोस, त्या सुकल्या ओठांना पाणी देतोस, मी रोज बघतो त्या जखमीवर तू फुंकर घालतोस, काय मिळतं तुला? म्हटले, काय तुला मिळतं? त्या हेनरीनं उत्तर दिलं की परमेश्वरासाठी उचकटलेला ओठ कदाचित पवित्रच असेल, पण त्याच ओठातनं जेव्हा मी जखमीवर फुंकर घालतो ना तेव्हा आयुष्य कृतार्थ असतंय. म्हटले, माझ्या जीवनामध्ये मला जो आनंद मिळतो हा म्हटले त्याला तोड नाही आहे. म्हटले, नाही म्हटले, आज तुलाही मी आनंद द्यायचा ठरवला आहे. म्हटले, काय? तुला आज मी पारितोषिक देणार आहे. विजयाताई त्याने सांगितलं, तुला आज मी पुरस्कार देणार आहे. म्हटले, मला पुरस्कार? होय म्हटले, मी योजून ठेवलं आहे. म्हणले, मनाशी संकल्प केला आहे मी म्हटले की पुरस्कार तुला द्यायचं आहे. मी आज अचानक जाहीर करत नाही. म्हटले, जसं विजयाताईला पुरस्कार द्यायचा हे अगोदर योजून ठेवलं होतं, कारण ते संकल्प करण्यासाठी माणसं शोधावी लागतात, चांगली माणसं पुरस्काराला सापडावी लागतात. आणि ताई बसल्या जागेवर मला त्याही म्हणत होत्या, बघा सर ह्यांनी मला पुरस्कार दिला आहे. म्हटलं ताई तुम्ही अर्ज केला आहे का पुंडे यांच्याकडं? नाही ना. म्हटलं, मग कशाला वाईट वाटून घेताय? माणसं इतकी मागं लागलेली असतात, मला द्या मला द्या, आणि तुम्ही न मागता तुम्हाला तो देतोय. अहो, पुरस्कारसुद्धा वेलीवरच्या फुलासारखा आणि झाडावरच्या फळासारखा पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. तो नैसर्गिक पाहिजे, तो तुमच्या वाट्याला. तिथं तो डॉक्टर रॉबर्ट योनेव्हर म्हणतो की तुला मला पुरस्कार द्यायचा. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय असेल पुरस्कार? डॉक्टर फक्त 2 ॲल्युमिनियमचे पाय त्याने आणले होते, 2 फुटाचे, आणि त्यानं ती बोंड, त्या बोंडामध्ये ते पाय टाकले, रबरी स्क्रूनं पिळले. 3 फूट 8 इंचाचा हेनरी 5 फूट 8 इंचाचा झाला. आणि त्याला त्याने सांगितलं, आता उभं राहता येतं आहे का तुला? आणि तो जागेवरती उभा राहिला. आता चालता येतं आहे का? त्याला पावलं टाकायला लागला. आणि हेनरीच्या डोळ्यातनं गळागळा पाणी आलं. डॉक्टर त्याला विचारतोयस, वेड्या रडतोयस काय? डॉक्टर, आजपर्यंत मी सरपटणारा जीव होतो म्हणले, आज तुम्ही मला माणूस केलंत म्हटले, आता माझ्यासाठी आभाळ ठेवणं झालं आहे, मी काय करू? तेव्हा डॉक्टरांना तो जाता जाता म्हणतो, डॉक्टर तुम्ही माझ्यासाठी पुष्कळ केलं, तुमची फी मी जाताना देणार आहे. तेव्हा तो डॉक्टर त्याला सांगतो, तू वेडा आहेस म्हणले, तुझ्या सेवेची फी नाही आहे म्हटले, तुझा कुठलाही मोबदला नाही आहे म्हणले. नाही डॉक्टर, मी म्हटले कामगार आहे, मी 4 पैसे गोळा करतो, पण मी तुम्हाला फी देणार आहे म्हटले आणि तुम्हाला ती घेतली पाहिजे. त्यावेळी डॉक्टर म्हणतात, हे बघ म्हटले, मी फी तुला मागतो ती तुला दिली पाहिजे. आणि डॉक्टर रॉबर्ट योनेव्हरनं हेनरी व्हिस्कार्डीला ताई एकच फक्त मागणं मागितलं आणि सांगताना सांगितलं, आज तुला मी पुरस्काराच्या रूपानं 2 पाय दिलेत, याच्या पुढच्या काळात अडचणीत येणारा माणूस तुझ्यासमोर येईल, त्याला मदतीचे 2 हात दे, हेच माझं देणं आहे म्हटले. समज, त्याला मदतीचे 2 हात दे. आणि शेवट वाक्य त्यानं लिहिले की आयुष्याच्या गणितातनं हातपाय वजा झाले तरी शिल्लक राहिलेलं आयुष्य सुखानं जगता येतं. तुम्ही मला सांगा, त्या हेनरी व्हिस्कार्डीनं आपलं चरित्र लिहिलं आणि सांगितलं, एक डॉक्टर भेटल्यानंतर माझ्यातला आत्मविश्वास जागला, मी ॲबिलिटी नावाचा कारखाना उभा केला, मी 300 अपंगांना नोकरी दिली. शेवट अपंगत्व हे अवयवांना चिकटलेलं नसतं, तर ते मनाला चिकटलेलं असतं. तुमचं मन समृद्ध असू द्या, तुमचं जगणं सुगंधित होतं. मंडळी, हे जगणं सुगंधित करायचं असेल तर असे मंत्र काही घ्यावे लागतात. जसं गीतेत आमच्याकडे शेवट सांगितलं की तस्मात योगी भव, जीवनात कुठला तरी तो मंत्र घे. आज डॉक्टर पुंडेंनी जो मंत्र कुठल्या आयुष्यातला घेतला असेल तो मातृपितृ भक्ती सेवेचा मंत्र घेतला. आज ही व्याख्यान मला एकच आम्हाला सांगते की हे मंत्र घेऊन आम्ही जर जगलो ना तर आमचं जगणंसुद्धा समृद्ध होऊ शकतं. माझ्या पुस्तकामध्ये डॉक्टर, मी एका ठिकाणी सुंदर, म्हणजे जसं आर आबांनी सांगितलं म्हणून नाही, मी डोक्यावरती ग्रंथ घेतो, मला काही नसतं. आबा एक सांगितले की कॅसेट, मी कुठल्याही पक्षाचा नाही साहेब, मला जिथं चांगला माणूस भेटतो ना त्याच्या उच्चारांची पूजा मी बांधतो. मला पक्ष माझा एकच आहे, माणूस.
आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की आजसुद्धा जीवनात एक गोष्ट केली आहे की आपल्याला जे पटतं, आपल्याला जे रुचतं ते लोकांच्यापर्यंत जावं. आज माझी पुस्तकं काढताना सुद्धा संस्कृती प्रकाशनची ही विद्यार्थिनी आहे, किती गरीब, MPSC परीक्षा पास झाली पण नाही परिस्थितीने पुढे जाऊ शकली आणि त्याच्यानंतर तिनं संकल्प केला की स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आणि एक पुस्तक प्रकाशन सोहळा करायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिनं पहिलं पुस्तक हे त्यांच्या गुरुचं काढलं, दुसरं पुस्तक आबांचं काढलं, चौथं पुस्तक माझं काढलं आणि तिनं सांगताना एक सांगितलं की प्राचार्याने विद्यार्थ्यांना प्रकाशात आणायचं असतं. आज मी विद्यार्थिनी प्राचार्यांना प्रकाशात आणते म्हटले. जीवनातल्या काही गोष्टी अशा असतात ते मान्यता मानाव्या लागतात. आज तुम्ही आईला मानता, गुरुला माना. म्हणून या पुस्तकातला एक संदर्भ देऊन मंडळी मी थांबणार आहे आणि तो ईश्वरचंद्र विद्यासागरांचा आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर हे महात्मा फुल्यांसारखं व्यक्तिमत्व आहे. तिकडं मुलींच्या शाळा त्यांनी काढल्यात, तिकडं त्यांनी तशाच पद्धतीची क्रांती केली. ज्यांना ते वाचायचं आहे त्यांनी देवदूतांच्या कथात माझं वाचा. मी ते काही सविस्तर सगळं तुम्हाला वाचणार नाही, पण जीवनात अशी माणसं जी असतात ना ती तुमच्या जवळ येऊ द्या. शेवट महापुरुष जर पुस्तकात अडकून राहिले आणि तुमच्या काळजावर ते उतरले नाही तर त्या महापुरुषांचं जगणं सगळं व्यर्थ गेलं. जसं मगाशी शिवाजीराव जाधव बोलता बोलता किती मार्मिक बोलले सांगा. म्हणजे आईबापांच्यासुद्धा मृत्यूतल्या वाटण्या करायच्या, यासारखं दुर्दैव कुठलं आहे सांगायला मला तुम्ही. यासारखं म्हणजे ज्या आईबापांनी त्याला जन्म दिला त्या आईबापांच्या मृत्यूची वाटणी ही लेकरं करतात, तेव्हा त्या लेकरांना लेकरं कसं म्हणायचं. आणि एक लेकरू आज तुमच्या मुखेडच्या मातीतलं आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर माझे आईवडील सन्मानानं या समाजात जिवंत राहिले पाहिजेत म्हणून आईचा मंत्र जपत राहत. म्हणून तुम्हाला ईश्वरचंद्र विद्यासागरांचं सांगेल. ईश्वरचंद्र विद्यासागरांचं सुद्धा आपल्या आईवरती इतकं नितांत प्रेम होतं. विवेकानंदांचं आपल्या आईवरती नितांत प्रेम होतं, लक्षामध्ये घ्या. म्हणजे विवेकानंदांची इतकी बदनामी अमेरिकेत केली होती त्यावेळी विवेकानंदांनी पत्र फक्त दिलं होतं आपल्या गुरुबंधूला, एक माझी फक्त आईला जाऊन तू विनंती आहे, सांग तिला की अमेरिकेमध्ये तुझा पुत्र अजूनही शुद्ध आहे, कारण माझ्यावर तिचा विश्वास आहे आणि आई माझी शक्ती आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर सांगतात की एक दिवस असा आला म्हणले की आईनं मला हाक दिली की ईश्वरा तुला बघावंसं वाटतं. मी प्राध्यापक होतो म्हटले आणि आईची हाक होती. आईनं पत्र दिलं होतं की मी तळमळते म्हटले, मला फक्त तुझा चेहरा बघायचा आहे. मी व्याकुळ झाले. त्यांनी प्राचार्यांच्याकडे रजेचा अर्ज दिला. साहेब प्राचार्यांनी रजेचा अर्ज नाकारला आणि तिथं ईश्वरचंद्राने सांगितलं मग माझा राजीनामा घ्या. रात्र अमावस्येची, नदीला महापूर आला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर त्या दामोदर नावाच्या नदीच्या तिथं आहेत आणि त्या नावाड्याला ते सांगतायत मला पलीकडे घेऊन चल, माझी आई माझी वाट बघते. अरे अमावस्येची रात्र आहे, आपण सगळ्याच्या पलीकडे जाऊ म्हटले. सकाळपर्यंत थांबा म्हटले, तुम्हाला मी नेतो म्हटले. नाही मी तुम्हाला दुप्पट बिदागी देतो. त्या नावाड्यानं सांगितलं मी नेऊ शकत नाही. ईश्वरचंद्र विद्यासागरनं पाण्यात उडी मारली. पोहत पोहत घरी आले. रात्रीचा 1-2 वाजला असेल. दार ठोठावलं. आईनं दरवाजा उघडला आहे आणि समोर बघते तर तो ईश्वर, तो लेकरातला ईश्वर. आणि तिनं बघितलं या अमावस्येच्या रात्री नदीला महापूर आला असताना हे माझं लेकरू केवळ माझ्या एका शब्दाचे माझी हाक ऐकून आज इथपर्यंत आलं आहे. पण काय झालं असतं त्याचं. आणि भरल्या डोळ्यांनी त्या लेकराच्या कानाखाली तिनं फक्त एक चापट मारली. अरे म्हणले वेडा आहेस का काय म्हटले, धाडस करायला हरकत नाही म्हटले, पण कसलं धाडस म्हटले. त्या पाण्याला किती ओढ होती. आई पाण्याला पाण्याची ओढ असेल पण मला तुझी ओढ होती. वेड्या पाण्याकडं हत्तीचं बळ होतं. आई पाण्याकडं हत्तीचं बळ असेल पण माझ्याकडं आई नावाचा एक मंत्र होता. मी तुम्हाला जीवनात सांगेन, तुम्हाला भवसागर तारायचं असेल ना तर मंडळी हे मंत्र घ्यावे लागतात. तुम्हाला भवसागर पार करायचं असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये एक कुठला तरी ध्यास असावा लागतो. श्वास घेऊन सगळे जगतात पण ध्यास घेऊन जगतात ते इतिहास निर्माण करतात, लक्षात घ्या. एका ध्यासातनं आज भीमाईचं हे सुंदर मातृमंदिर मंडळी उभं राहिलं आहे. आज पित्याच्या नावाची ध्वजा या मातृमंदिरावरती झळकते आहे. याच्यासारखा आनंदाचा क्षण कुठला आहे. आज दशकपूर्ती हा एक जीवनातला टप्पा आहे, हे लक्षामध्ये घ्या. 10 वर्ष झाली. मी पुंडे परिवारातल्या पुढच्या पिढीला सांगेन की काय तुमच्यासाठी आईवडिलांनी मागं ठेवलं आहे, आईवडिलांनी काय तुमच्यासाठी पुढं वाढून ठेवलं आहे. तर कधीतरी ह्या गोष्टीचं दर्शन घ्या
आणि जाता जाताना प्रत्येकाने एक संदेश घ्या की आईवडिलांची ही ऋणं आपल्याला जशी जमेल. कारण माझ्या एका विद्यार्थ्यानं एक सुंदर कविता केली, आपण त्यानं समारोप करूया भाषणाचा. इतकी सुंदर कविता आहे, जेवढा अंगण पायाखाली तेवढंच नाचावं. आईवडिलाचं पुस्तक मात्र प्रत्येकानं वाचावं, त्याच्या आयुष्याचं. जेवढं अंगण पायाखाली तेवढंच नाचावं. आईबाच्या आयुष्याचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. प्रत्येकाच्या गळ्यात दडलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गळ्यासाठी अडू नये आणि गाणाऱ्याच्या वाटेवर काटा म्हणून कधी पडू नये. गाणाऱ्याच्या वाटेवर काटा म्हणून कधी पडू नये. वेचावी शब्दफुलं. शब्दफुलं म्हणजे काय? शब्दफुलं म्हणजे साहित्यातली फुलं. आता माझी आईसुद्धा फार शिकली नाही, त्या अंमळनेरची खानदेशमधली, 9वीत झाली ती. तिला अजूनसुद्धा माझा मुलगा भाषणं करतो ह्याचाच विलक्षण आनंद. साहेब, सकाळी ती उठते, फुलं गोळा करते, फुलांच्या माळा गोळा करते आणि देवाला जाऊन सजवते. आज वर्ष तिचं 84 आहे, वडिलांचं वय 86 आहे आणि आजसुद्धा दोघं आनंदानं माझ्या अवतीभोवती असतात. माझा सगळ्यात मोठा आधार तो असतात. आणि आई फुलं गोळा करते, त्याच्या माळा गोळा आणि त्या देवाला देते. मी आज रोज कितीही प्राचार्य असू द्या, माझी ती श्रद्धा आहे. मी तिथं जातो, त्या मूर्तीला नमस्कार करतो आणि देवाकडं पाहतो. तो देव आईच्या फुलांनी सजलेला असतो. त्या देवाकडे बघत एकच सांगतो, हे देवा, तू माझ्या आईच्या फुलांनी सजलास, मला शब्दफुलांनी माणूस सजवू दे. तेवढं सामर्थ्य तुम्हाला दे. ते शब्दफुलं म्हणून तुम्हाला सांगितलं, वेचावी शब्दफुलं गुंफाव्यात मला आणि सजवावेत अंतःकरणाचे देव्हारे. वेचलेल्या शब्दफुलांना दुमारे सुगंधाचे यावेत आणि प्रत्येकाचे हात बिमाई पांडुरंगासारखे चंदनाचे व्हावेत. मंडळी, हे सगळ्यांचे हात असे चंदनाचे होऊ द्या, एवढीच प्रार्थना करतो. 10व्या दशकपूर्ती सोहळ्याला आपण मला पाचारण केलं. जाताना फक्त एक सांगेन, डॉक्टर पुंडेंनी सांगितल्यामुळं थोडेसे ग्रंथ घेऊन आलेलो आहे. आणि आज, केवळ आज, डॉक्टर पुंड्यांचं या समाजाचं एक वेगळं देणं म्हणून मी माझी विद्यार्थिनी प्रकाशिका आहे, तिला सांगितलं, हा 1200 रुपयांचा संच आज आपण मुखेडमध्ये 500 रुपयात देऊया. साहीच्या साही पुस्तकं. कारण हेही सांगेन, घरात टी व्ही येतो, घरात फ्रीज येतो, घराला घर पण येतं, पण घरात एखादं चांगलं पुस्तक आलं तर घराला शहाणपण येतं. हे शहाणपणही तुम्हाला माझ्याच पुस्तकाने यावं असं नाही, पण व्याख्यानाच्या निमित्तानं तेही तुम्हाला येत राहावं, एवढीच प्रार्थना करतो. पुन्हा एकदा त्या स्मृतींना प्रणाम करून मंडळी रजा घेतो.